ओके. तर मागच्या लेक्चरमध्ये जे काही आहे आपण फॅक्टर अफेक्टिंग ऑन द कॉम्पॅक्शन बघितले होते. आता आपल्याला बघायचे आहेत की आपण जे काही कॉम्पॅक्शन करत आहोत त्याच्यामुळे कॉम्पॅक्शनमुळे कोणकोणत्या इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज जे आहेत त्यांच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसायला भेटत आहे. तर आपल्याला बघायचं आहे की कॉम्पॅक्शनमुळे इंजिनिअरिंग प्रॉपर्टी ज्या आपल्याला भेटतात त्या कशा पद्धतीने भेटतात त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तर आपला आजचा पॉईंट जो असणार आहे तो असणार आहे, एक मिनिट. ओके. तर आजचा पॉईंट आहे अफेक्ट ऑफ कॉम्पॅक्शन ऑन इंजिनिअरिंग प्रॉपर्टी ऑफ द सॉईल. तो अफेक्ट ऑफ कॉम्पॅक्शन अफेक्ट अफेक्ट ऑफ कॉम्पॅक्शन ऑन इंजिनिअरिंग प्रॉपर्टी ऑफ सॉईल, ऑन इंजिनिअरिंग प्रॉपर्टी ऑफ सॉईल. ओके. आता जेव्हा चॅप्टर आपण सुरुवात केली होती, चॅप्टरला सुरुवात करण्याच्या वेळेस आपण लक्षात ठेवलं होतं काय, की कॉम्पॅक्शन केल्यामुळे बऱ्याचशा ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आपल्याला इन्हान्स होताना दिसायला भेटत असतात. तर कोणकोणत्या बरं का, जसं की त्याची स्ट्रेंथ, शेअर स्ट्रेंथ वाढून जात असते, त्याची बेरिंग कॅपॅसिटी वाढून जात असते, बरोबर. परंतु परमॅबिलिटी बघायला गेलो, कंप्रेसिबिलिटी बघायला गेलो, परमॅबिलिटी बघायला गेलो, तर हे जी काही आहे ना, हे कमी होताना आपल्याला दिसायला भेटत असते, राईट. सो त्याची परमॅबिलिटी कमी होऊन जात असते, कंप्रेसिबिलिटी जी काही आहे ती पण कमी होऊन जात असते, परंतु त्याची स्ट्रेंथ आणि बेरिंग कॅपॅसिटी वाढून जात असते, असं आपण जनरल बोललो होतो. परंतु फील्डमध्ये आपण जे बोलत आहोत असं डायरेक्टली अप्लाइड होत नाही, असं रिलेशन डायरेक्टली अप्लाइड होत नाही. तो एक अशा लॉजिक जे काही आहे ते लॉजिकली सरळ असं राहणार नाही आहे, त्यामुळे आपल्याला खोलमध्ये शिकावं लागत असतं. तर मग आपण लक्षामध्ये काय ठेवत आहोत की कॉम्पॅक्शन जे काही आहे, कॉम्पॅक्शन केल्यामुळे इंजिनिअरिंग प्रॉपर्टी आपल्याला भेटतात, पण कशा पद्धतीने भेटतात याची शिकायची आपल्याला गरज आहे. तर आता आपण ते एक एक करून शिकणार आहोत. तर पहिला जो काही आपल्याला अफेक्ट दिसणार आहे इंजिनिअरिंग प्रॉपर्टी जी काही आहे, ती इंजिनिअरिंग प्रॉपर्टी आपण आता बघणार आहोत कोणकोणत्या इंजिनिअरिंग प्रॉपर्टी बदलतील. त्याच्यापैकी पहिला उचलतो मी आता स्ट्रक्चरमध्ये काय बदलाव होताना आपल्याला दिसायला भेटत असतो कॉम्पॅक्शन केल्यामुळे. तो स्ट्रक्चरबद्दल बघूया. तो आता स्ट्रक्चरबद्दल बघूया. तो अफेक्ट ऑफ कॉम्पॅक्शन ऑन इंजिनिअरिंग प्रॉपर्टी ऑफ द सॉईल. पहिली इंजिनिअरिंग प्रॉपर्टी उचलतो समजा मी स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चरमध्ये काय घडतं हे बघूया. स्ट्रक्चर जर आपण बघायला गेलो, जसं की कॉम्पॅक्शन मी करते, समजा कॉम्पॅक्शन आपण करायला गेलो, कॉम्पॅक्शनचा जो कर्व येत असतो रोडी आणि वॉटर कंटेंटचा, तो अशा पद्धतीने दिस इज आवर रोडी, दिस इज आवर वॉटर कंटेंट, आणि जो कर्व आपला अशा पद्धतीने बनत असतो, राईट. आणि मॅक्झिमम ड्राय डेन्सिटीच्या करस्पॉन्डिंग जो की आहे, जो आपला वॉटर कंटेंट असतो याला आपण OMC म्हणून देत असतो, दिस इज आवर OMC, राईट, OMC. आणि आपण डिस्कशन हे पण केलं होतं काय, की OMCच्या अलीकडे जर बघायला गेलो तर OMCच्या अलीकडे स्ट्रक्चर जे काही असतं, OMCच्या अलीकडे स्ट्रक्चर फ्लॉक्युलंट असतं जनरली, आणि OMCच्या या बियॉन्ड दी OMC जे स्ट्रक्चर असतं ते आपलं डिस्पर्स स्ट्रक्चर असतं. परीक्षेमध्ये याच्यावरती पण क्वेश्चन विचारू शकतात. OMCच्या अलीकडे बिलो OMC जे स्ट्रक्चर असतं सॉईलचं ते फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर असतं. फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर दिसायला भेटत असतं, राईट. फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर आपल्याला दिसायला भेटत असतं. आणि सो बिलो अँड बियॉन्ड द OMCच्या पुढे जर आपण बघायला गेलो तर डिस्पर्स स्ट्रक्चर दिसायला भेटत असतं. आता OMCच्या अलीकडे जनरली जर बघायला गेलो तर पाण्याची कमतरता आपल्याला दिसायला भेटत असते. त्यामुळे OMCच्या अलीकडचा जो झोन असतो याला म्हणून देतो आपण ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम. तो याला म्हणून देतो आपण ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम आपण याला म्हणून देत असतो. तर कशा पद्धतीने बघा, सो ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम. तर लक्षात ठेवायचं की OMCच्या खालचा जो काही आपला झोन आहे त्याला आपण ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम म्हणत असतो. त्याच्यामध्ये जे काही सॉईलचं स्ट्रक्चर असतं, जे सॉईलचे स्ट्रक्चर फ्लॉक्युलंट स्ट्रक्चर आपल्याला दिसायला भेटत असतं. तो फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर आपल्याला ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला दिसायला भेटेल, आणि OMCच्या पुढचा जो काही झोन असतो याला वेट साईड ऑफ ऑप्टिमम म्हणत असतो आपण, वेट साईड ऑफ ऑप्टिमम. सो दिस इज अवर कॉम्पॅक्शन कर्व. तो दिसायला भेटेल, ही आहे OMCचा बियॉन्डचा जो पोर्शन असतो याला वेट साईड ऑफ ऑप्टिमम मी म्हणत आहे. तर वेट साईड ऑफ ऑप्टिममवरती असणारी जी माती आहे तिचं स्ट्रक्चर कोणतं असतं, तर डिस्पर्स स्ट्रक्चर असतं. ही एक बेसिक आयडिया आपल्या लक्षामध्ये घ्यावं लागेल. तो पहिला पॉईंट आपण स्ट्रक्चरचा बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण शिकलो पहिले काय, की आपण शिकलो की जो OMC असतो, OMCच्या खालचा जो झोन असतो त्याला ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम म्हणतो मी. का? कारण की पाण्याची कमतरता असते. आणि OMCच्या पुढचा जो झोन आहे त्याला मी वेट साईड ऑफ ऑप्टिमम म्हणतो. का? कारण की तिथं पाणी जास्त दिसायला भेटत असतं. आणि ड्राय साईड ऑफ ऑप्टिममवरती असणारं स्ट्रक्चर फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर असतं. तर वेट साईड ऑफ ऑप्टिममच्या ठिकाणी असणारं स्ट्रक्चर जे असतं ते आपलं डिस्पर्स स्ट्रक्चर असतं. एवढी आयडिया आपण घेऊन टाकली. आता आपण शिकून घेणार आहोत की कॉम्पॅक्शन एफर्ट दिल्यामुळे किंवा वॉटर कंटेंटला वाढवल्यामुळे, किंवा वॉटर कंटेंटला वाढवल्यामुळे स्ट्रक्चरमध्ये काय बदल होताना दिसायला भेटतो याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कर्व काढावी लागेल, आणि त्या कर्ववरून आपण समजून घेत असतो. कसं बरं, आता हा कॉम्पॅक्शन कर्व आहे,
तो कॉम्पॅक्शन इफेक्ट असताना हा वाला कर्व बनतो आहे आणि कॉम्पॅक्शन इफेक्टला जर आपण वाढवून टाकला तर त्याचा कर्व जो काही आहे आपल्याला अशा पद्धतीने दिसायला भेटतो आहे काही तर, ठीक आहे. सो इकडे जे काही आहे इकडे आपल्याला जास्त दिसायला भेटत असतं, इकडचा पोर्शन कमी असतो, हे पण आपण डिस्कशन केलेलं आहे, ठीक आहे. तो आता हे दोन कर्व म्हणत आहेत. हा कर्व नंबर 1 वाला हिरवा कलरचा जो कर्व आहे याचा कॉम्पॅक्टिंग इफेक्ट कमी आहे आणि जो लाल कलरचा जो कर्व आहे त्याचा कॉम्पॅक्टिंग इफेक्ट आपण वाढवून दिलेला आहे दुसऱ्यावर कर्व नंबर 2. आता इथं काय घडतं आहे बरं का, इथं जर आपण बघायला गेलो दोन गोष्टीबद्दल आपण डिस्कशन करून टाकतो. कशा पद्धतीने, समजा मी आता कलर आपण वापरूया, पिवळा कलर घेतो. तो समजा अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, ओके. आणि आपण ठीक आहे, ओके. तर दिस इज आवर वॉटर कंटेंट. हे खालचं जे काही आहे हे वॉटर कंटेंट आहे आपलं. सो दिस इज दी वॉटर कंटेंट, हे वॉटर कंटेंट आहे, राईट. आणि हे रोडी आहे, ही गोष्ट पण कन्फर्म झाली. आता आपण दोन गोष्टींचा बेस जो आहे तो कॉन्स्टंट ठेवूया. एक एक गोष्टीला कॉन्स्टंट ठेवून आपण गोष्टींना समजून घेऊया. काय बरं का, आता जर मी समजा कॉम्पॅक्टिंग इफेक्ट सेम दिला, कॉम्पॅक्टिंग इफेक्ट सेम दिला म्हणजे काय, फक्त हिरव्या कलरची कर्वचा ऑब्झर्व करत आहे, लाल कलरची जी कर्व आहे ती सध्या नाही आहे असं आपण अजूम करून चालूया. तर हिरव्या कलरची कर्व म्हणजे काय की फक्त एकच कॉम्पॅक्टिंग इफेक्ट आहे, एकच कॉम्पॅक्टिंग इफेक्ट आहे म्हणजे कोणता तरी इंडियन स्टँडर्ड हेवी और हेवी म्हणा किंवा तुम्ही लाईट वेट म्हणा त्याचा वापर आपण केलेला आहे असं आपल्याला दिसायला भेटते. तर कॉम्पॅक्टिंग इफेक्ट एकच जेव्हा मी लावणार तर तेव्हा माझ्या लक्षामध्ये काय होऊन जाईल, हे वॉटर कंटेंट W1 आहे, हे वॉटर कंटेंट समजा W2 आहे. तर माझ्या लक्षामध्ये काय येणार आहे, कॉम्पॅक्टिंग इफेक्ट जर समजा आता कॉम्पॅक्टिंग इफेक्ट कॉन्स्टंट ठेवल्यानंतर वॉटर कंटेंटला जर का समजा मी इन्क्रीज करत गेलो तर स्ट्रक्चरमध्ये काय बदलाव होत आहे ते आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल. तर काय बदलाव होत असतो बरं, तर तो लक्षात येईल. तर स्ट्रक्चर जे की आहे या ठिकाणी कुठे, तर या ठिकाणी स्ट्रक्चर जे असणार आहे तो इथं समजा इथं आपण ए नाव देऊन देऊ. सो दिस इज ए, दिस इज बी, राईट. हा ए आहे, हा बी आहे. नंतर पुढे जर बघायला गेलो किंवा समजा हा ए, हा बी, हा इथं आहे सी आणि इथं आहे आपला डी. हे 4 पॉईंट मी नाव देत आहे. तर आता आपण कॉम्पॅक्टिंग इफेक्टला जर का सेम ठेवला असेल तर मग एकतर हिरवी कर्व असेल आपली किंवा लाल कलरची कर्व असेल आपली. आता हिरवी कर्व आहे असं आपण समजून घेऊया. तर हिरवी कर्व जर का असेल त्या केसमध्ये काय लक्षामध्ये येते, ए पॉईंटवरती जर का स्ट्रक्चरचं ऑब्झर्व केलं तर OMCच्या खाली आहे म्हणजे तो ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला आहे. ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जर का समजा तो असेल तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जर का समजा तो असेल तर स्ट्रक्चर काय असतं, फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर असतं. फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर कसं असतं बरं का, तो एच्या ठिकाणी जर का आपण बघायला गेलो तर अशा पद्धतीने त्याचं ओरिएंटेशन कुठल्या कुठे दिसायला भेटेल, राईट. तो एच्या ठिकाणी असं दिसायला भेटतंय. बीच्या ठिकाणी जर का आपण स्ट्रक्चर बघायला गेलो तर स्ट्रक्चर कसं दिसायला भेटेल, सो बीच्या ठिकाणी जर स्ट्रक्चर बघायला गेलो आपण तर पार्टिकलची जी अरेंजमेंट असते एकमेकांना पॅरलल असते, त्याची जी काही ओरिएंटेशन आहे ती चांगल्या प्रकारची इम्प्रूव्ह झालेली असते, राईट. तो अशा म्हणजे मला काय दिसायला भेटत आहे की कॉम्पॅक्टिंग इफेक्टला जर का समजा मी सेम ठेवलं, कॉन्स्टंट ठेवलं आणि वॉटर कंटेंटला जर का समजा मी वाढवत गेलो तर जे काही स्ट्रक्चरचं ओरिएंटेशन आहे ते इम्प्रूव्ह होत जात असते. कशा पद्धतीने, सुरुवातीला त्याचं जे काही ओरिएंटेशन आहे ते रँडम ओरिएंटेशन आहे म्हणजे फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर आहे. तो जे पार्टिकल्स आहे त्यांचं अरेंजमेंट जर बघायला गेलो सुरुवातीला ते फ्लॉक्युलेटेड अरेंजमेंट दिसायला भेटत आहे, परंतु वॉटर कंटेंट जसं जसं आपण वाढवत चाललेलं आहोत ते ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत चाललेलं आहे. तर हे सुरुवातीला एच्या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे ते फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर आहे आणि बीच्या ठिकाणी जे स्ट्रक्चर आपल्याला दिसायला भेटत आहे ते डिस्पर्स स्ट्रक्चर दिसायला भेटत आहे. म्हणजे कॉम्पॅक्टिंग इफेक्टला सेम ठेवल्यावरती वॉटर कंटेंटला जर का समजा आपण वाढवत गेलो तर ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत जात असते. ओरिएंटेशन काय होत जात असते, इम्प्रूव्ह होत जात असते. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते. तर डिग्री ऑफ ओरिएंटेशन बद्दल पण आपण बोलू शकतो. मग कसं बोलतात बरं का आपण, इथं जर का बघायला गेलो तर मला लक्षामध्ये येऊन जाईल की डिग्री ऑफ ओरिएंटेशन ऑफ द बी पॉईंटचं बघा, बी पॉईंटचं ऑब्झर्वेशन करतोय. डिग्री ऑफ ओरिएंटेशन ऑफ द बी पॉईंट इज ग्रेटर दॅन द डिग्री ऑफ ओरिएंटेशन ऑफ द ए. सांगायचं तात्पर्य काय आहे की जे काही ओरिएंटेशन आहे ते सगळ्यात भारी ओरिएंटेशन किंवा ओरिएंटेशन चांगल्या प्रकारचं इम्प्रूव्ह कुठे झालेलं आहे तर बी पॉईंटला ओरिएंटेशन इम्प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे काय, जे पार्टिकल जे आहेत ते एकमेकांना पॅरलल आहेत, एकमेकांवरती पॅरलल आपल्याला दिसायला भेटत आहे, राईट. तो कॉम्पॅक्टिंग इफेक्ट सेम असताना वॉटर कंटेंट वाढवल्यावरती जसं जसं वॉटर कंटेंट वाढवत चाललेलं आहे ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत जात असते, राईट. तर हा वाला पॉईंट आपण डिस्कस केला. सेम स्टोरी आपण बघू शकतो की जर समजा कॉम्पॅक्टिंग इफेक्ट आपण 2ला पकडला आणि 2 वाला कॉम्पॅक्टिंग इफेक्टबद्दलच जर अभ्यास केला तर 2 वाला कॉम्पॅक्टिंग इफेक्टच्या केसमध्ये पण मला लक्षामध्ये काय येईल बरं का की सीच्या ठिकाणी
जो आपला सी पॉईंट आहे, या सीच्या ठिकाणी जर का समजा आपण स्ट्रक्चरचं ओरिएंटेशन जर बघायला गेलो, स्ट्रक्चरच्या पार्टिकलमध्ये ते पार्टिकल जे असतील त्यांचे ओरिएंटेशन जर बघायला गेलो तर मला अशा पद्धतीने दिसायला भेटेल फ्लॉक्युलेटेड कुठल्या कुठे, राईट. तर कुठल्या कुठे ओरिएंटेशन, रँडम ओरिएंटेशन दिसायला भेटत असतं. रँडम ओरिएंटेशन असल्यामुळे काय होत असते बरं का, बॉन्ड जे आहे ते स्ट्रॉंग बॉन्ड आपल्याला दिसायला भेटत असतो. ठीक आहे. तर सीच्या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर जे काही आहे ते फ्लॉक्युलेटेड दिसायला भेटत आहे, परंतु मी वॉटर कंटेंट कॉम्पॅक्टिंग इफेक्ट 2 नंबरचा कॉन्स्टंट ठेवला आणि वॉटर कंटेंटला W1 to W2 जर का मी केला तर आपलं ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होऊन डिस्पर्स स्ट्रक्चर होऊन जाईल, ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होऊन जाईल. तो पार्टिकलचं ओरिएंटेशन अशा पद्धतीने होऊन जाईल आणि जे स्ट्रक्चर बनणार ते डिस्पर्स स्ट्रक्चर बनताना दिसायला भेटेल. तर अशा पद्धतीने ओरिएंटेशन दिसायला भेटत असतं. तर मी असं पण बोलू शकतो की कॉम्पॅक्टिंग इफेक्ट जर का समजा मी कॉन्स्टंट ठेवला, 2 नंबरचा कॉम्पॅक्टिंग इफेक्ट जर का समजा मी तो कॉन्स्टंट ठेवला तर इथं आपल्याला ओरिएंटेशन जे की आहे ते जास्त इम्प्रूव्ह झालेलं डीच्या ठिकाणी दिसायला भेटत असतं. त्यामुळे डिग्री ऑफ ओरिएंटेशन इम्प्रूव्ह डीच्या ठिकाणी जास्त आहे, राईट. सो डीच्या ठिकाणी आपल्याला काय दिसायला भेटते बरं का, डिग्री ऑफ ओरिएंटेशन इम्प्रूव्ह ॲट अ डी इज ग्रेटर दॅन व्हॉट ॲट अ सी. तो डीच्या ठिकाणी ओरिएंटेशन जास्त इम्प्रूव्ह झालेले आहे सीपेक्षा असं आपल्याला बोलता येईल. ॲट अ कॉन्स्टंट कॉम्पॅक्टिंग इफेक्ट, ॲट अ कॉन्स्टंट कॉम्पॅक्टिंग इफेक्ट तो वॉटर कंटेंटला वाढवल्यामुळे अशा पद्धतीची स्टोरी दिसायला भेटत असते. पण पुन्हा जर तुम्ही ऑब्झर्व केलं, आता वॉटर कंटेंटला आपण वाढवत होतो, कॉम्पॅक्टिंग इफेक्टला आपण कॉन्स्टंट ठेवत होतो, राईट. आता आपण दुसरी स्टोरी बघू. आता काय बघायचं आपल्याला, आता वॉटर कंटेंटला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आता वॉटर कंटेंटला कॉन्स्टंट ठेवायचं म्हणजे कशा पद्धतीने, जो काही या W1 आहे या W1ला आपण कॉन्स्टंट ठेवून घेऊ आणि कॉम्पॅक्टिंग इफेक्टला वाढू. तर लक्षामध्ये येईल काय बरं का, की एच्या ठिकाणी स्ट्रक्चर अशा पद्धतीने आणि ते स्ट्रक्चर अशा पद्धतीने. लक्षामध्ये काय येते की कॉन्स्टंट वॉटर कंटेंट असल्यावरती जर कॉम्पॅक्टिंग इफेक्ट आपण वाढवतोय, कॉम्पॅक्टिंग इफेक्ट जर का आपण वाढवला तर आपल्याला काय दिसायला भेटत आहे, इथं पण फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर आहे, इथं पण फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर आहे. परंतु फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर आहे पण त्याच्यापेक्षा इथं जे काही आहे सी पॉईंटला त्याचं इम्प्रूव्ह जे काही आपल्याला जास्त दिसायला भेटत आहे. तर जे काही ओरिएंटेशन इम्प्रूव्ह झालेली आहे ती सी पॉईंटला जास्त झालेली आहे एपेक्षा. तर ॲक्च्युली एला पण आणि सीला पण फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चरच आहे, परंतु ओरिएंटेशन इम्प्रूव्ह कोणामध्ये जास्त झालेले बरं का, तर लक्षामध्ये येईल सीच्या ठिकाणी ओरिएंटेशन. तर लक्षामध्ये ठेवायचं, वॉटर कंटेंटला जर का समजा आपण कॉन्स्टंट ठेवलं आणि कॉम्पॅक्टिंग इफेक्टला जर का समजा आपण वाढवलं तर कॉम्पॅक्टिंग इफेक्ट ज्या ठिकाणी जास्त वाढलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला ओरिएंटेशन जास्त इम्प्रूव्ह झालेली दिसायला भेटत असते. सो सी ठिकाणी ओरिएंटेशन जास्त इम्प्रूव्ह झालेली आहे एपेक्षा, पण कधी वॉटर कंटेंटला कॉन्स्टंट ठेवून कॉम्पॅक्टिंग इफेक्टला इन्क्रीज करून. हावाला पॉईंट आपल्या लक्षामध्ये येऊन जात असतो, राईट. तो सी इज अ ग्रेटर दॅन ए, याचा मिनिंग काय होत आहे, ओरिएंटेशन इज इम्प्रूव्ह ॲट अ सी दॅन द ए बिकॉज ऑफ द व्हॉट, बिकॉज ऑफ कॉन्स्टंट वॉटर कंटेंट अँड इन्क्रीजिंग कॉम्पॅक्टिंग इफेक्ट, राईट का. तो कॉम्पॅक्टिंग इफेक्ट जे काय तो वाढवल्यामुळे अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. सेम स्टोरी इकडे पण दिसायला भेटेल काय बरं का, की डीच्या ठिकाणी जे ओरिएंटेशन आहे, डीच्या ठिकाणी जर बघायला गेलं डिस्पर्स स्ट्रक्चर आहे, कुठे कुठे बीला पण आणि डीला पण डिस्पर्स स्ट्रक्चर आहे, बीला पण डीला पण डिस्पर्स स्ट्रक्चर आहे, परंतु डीच्या ठिकाणी जे काही ओरिएंटेशन आहे ते जास्त इम्प्रूव्ह झालेलं आहे बीपेक्षा. तो देअरफॉर आपण असं बोलून देत असतो की डीच्या ठिकाणी ओरिएंटेशन जास्त इम्प्रूव्ह झालेलं आहे बीपेक्षा. जो वॉटर कंटेंट कॉन्स्टंट असल्यावरती कॉम्पॅक्टिंग इफेक्ट जर का समजा आपण वाढवला तर कॉम्पॅक्टिंग इफेक्ट वाढवलेला वरचा जो पॉईंट आहे तिथं ओरिएंटेशन आपल्याला जास्त दिसायला भेटत असतं, ज्या ठिकाणी कॉम्पॅक्टिंग इफेक्ट कमी आहे त्याच्यापेक्षा, राईट, त्याच्यापेक्षा. तर हे 4 पॉईंट आपण लक्षामध्ये घेऊन घेत असतो. परंतु आता जर आपण बघायला गेलो तर मला कोणी असं विचारलं की सीवाला हा पॉईंट आहे, राईट, हा सीवाला पॉईंट आहे आणि हा बीवाला पॉईंट आहे, या दोघांमध्ये ओरिएंटेशन इम्प्रूव्ह जास्त कोणामध्ये झालेलं आहे, तर हे लॉजिकली आपल्याला सांगता येत नाही. ऑब्झर्वेशन करून आपल्याला सांगता येईल, परंतु लॉजिकली आपल्याला ते सांगता येत नाही, लॉजिकली आपल्याला ते सांगता येणार नाही. मग आपल्याला काय लक्षामध्ये येईल बरं का, ऑब्झर्वेशनवरून काय होत असेल बरं का, तर तुम्ही लक्षामध्ये घ्या. ऑब्झर्वेशनवरून आपल्याला असं दिसायला भेटेल की जे ओरिएंटेशन जास्त दिसायला भेटत आहे, ओरिएंटेशन जे की जास्त आहे ते कशामध्ये होईल बरं का, तो बीच्या ठिकाणी. बघा बीच्या ठिकाणी जे की आहे ते ओरिएंटेशन आपल्याला म्हणजे जे ओरिएंटेशन जास्त इम्प्रूव्ह होताना दिसायला भेटेल बाय युजिंग द व्हॉट, ऑब्झर्वेशनचा बेसला जर का घेऊन चाललो आपण तर बीच्या ठिकाणी ओरिएंटेशन जास्त इम्प्रूव्ह झालेली असेल सीपेक्षा, असं आपण म्हणता येईल, पण लॉजिकली आपल्याला सांगता येणार नाही, राईट. तर मग काय शिकलो बरं का आपण काय शिकलो, आपण शिकत असतो स्ट्रक्चरचा पॉईंट, कॉम्पॅक्टिव्ह इफेक्ट आणि हा कॉम्पॅक्टिव्ह इफेक्ट 2 अशा पद्धतीने आपल्या लक्षामध्ये घ्यायचं असतं. तर कॉम्पॅक्टिव्ह इफेक्टला जर का समजा आपण कॉन्स्टंट ठेवला आणि वॉटर कंटेंटला जर का समजा आपण वाढवत गेलो तर इथे स्ट्रक्चर जर का समजा फ्लॉक्युलेटेड असेल तर वॉटर कंटेंट वाढवल्यामुळे ते स्ट्रक्चर आपल्याला डिस्पर्स होताना दिसायला भेटत असतं. याचा अर्थ काय होतं आहे की त्याचं जे काही ओरिएंटेशन आहे ते इम्प्रूव्ह होताना दिसायला भेटत असतं. तर कॉन्स्टंट वॉटर कंटेंट ठेवल्यामुळे कॉन्स्टंट कॉम्पॅक्टिंग इफेक्ट ठेवल्यामुळे वॉटर कंटेंटला जर का आपण वाढवत गेलो तर ओरिएंटेशन जे आहे ते इम्प्रूव्ह होताना दिसायला भेटत असते. कॉन्स्टंट वॉटर कंटेंट असेल आणि कॉम्पॅक्टिंग इफेक्टला जर का समजा आपण वाढवला तर कॉम्पॅक्टिंग इफेक्ट वाढवल्यामुळे कॉन्स्टंट वॉटर कंटेंटवरती ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसायला भेटत असते. तर या 2-4 पॉईंट आपण डिस्कशन करून टाकलं.
राईट. मग आता इथं जे काही आहेत आपल्याला काही वाक्य पण दिले त्यांना समजून पण शकतो आपण. अजून एक वाक्य इथं आहे तर बघून घेऊ. तर पहिलं वाक्य आपल्याला ग्राफ तर आपण समजून घेतला. आता पहिलं वाक्य आपल्याला काय म्हणतंय, पहिलं वाक्य आपल्याला असं म्हणता येते की फॉर गिवन कॉम्पॅक्शन इफर्ट, स्ट्रक्चरमध्ये पहिला पॉईंट काय म्हणतायत, फॉर गिवन कॉम्पॅक्शन इफर्ट द सॉईल टेन टू हॅव फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर ऑन ड्राईड साईड ऑफ ऑप्टिमम. बरोबर. ते म्हणतायत आपल्याला की ओ एम सीच्या अलीकडचा जो काही पॉईंट आहे, ओ एम सीच्या अलीकडे जो काही आहे याला ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम म्हणा, आणि इकडे वेट साईड ऑफ ऑप्टिमम म्हणा, इकडे फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर असतं, इकडे डिस्पर्स स्ट्रक्चर असतं, असं ते म्हणतायत. तो ओ एम सीला रिफरन्स पकडून आपण अशा गोष्टी बोलून घेत असतो. दुसरा पॉईंटमध्ये काय सांगतात, फॉर अ गिवन मोल्डिंग वॉटर कंटेंट इफ द कॉम्पॅक्टिंग इफर्ट इन्क्रीज, जर कॉम्पॅक्टिंग इफर्टला आपण इन्क्रीज करून टाकला कॉन्स्टंट वॉटर कंटेंटवरती, द सॉईल टेन टू हॅव मोर ओरिएंटेड, तर कॉम्पॅक्टिंग इफर्टला वाढवल्यामुळे कॉन्स्टंट वॉटर कंटेंटवरती ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसायला भेटत असतं. ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होणं म्हणजे काय बरं का, फ्लॉक्युलेटेड करून डिस्पर्सकडे होताना दिसणं आपल्याला, की फ्लॉक्युलेटेड करून डिस्पर्सकडे होताना दिसायला भेटत आहे. पार्टिकल जे आहेत त्यांची अरेंजमेंट इम्प्रूव्ह होताना दिसायला भेटत असते, इस्पेशली ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम. आता अजून एक पॉईंट आपल्या लक्षामध्ये घ्यावा लागत असतो, काय बरं का, जर आपण बघायला गेलो तर कॉम्पॅक्टिंग इफर्ट असताना हे कॉम्पॅक्टिंग इफर्ट असताना हवाला, राईट, असा करू आपला बनतो आहे. तर आता सेम वॉटर कंटेंटवरती मी बघतो आहे, हा पॉईंट आपला ए आहे, हा पॉईंट आपला समजा सी आहे, राईट, हा बी आहे आणि हा डी आहे, राईट, हा डी. आता मी काय बोलतो आहे, आता मला माहिती आहे की सीच्या ठिकाणी एच्या रिस्पेक्टनं एपेक्षा सीच्या ठिकाणी ओरिएंटेशन इम्प्रूव्ह झालेलं आहे, राईट ना. ओरिएंटेशन चांगल्या प्रकारचं इम्प्रूव्ह झालेलं आहे, म्हणजे काय, पार्टिकलची अरेंजमेंट चांगल्या प्रकारे दिसायला भेटते. एपेक्षा भारी सीला पार्टिकलची अरेंजमेंट दिसायला भेटत आहे, बीपेक्षा भारी डीच्या ठिकाणी. परंतु तुम्ही जर बघायला गेलात तर एक पॉईंट आपल्याला लक्षामध्ये घ्यावा लागत असतो, काय बरं का, ड्राय साईडला ओरिएंटेशन इम्प्रूव्ह जास्त होणार आहे दॅन वेट साईड. सांगायचं तात्पर्य काय, लक्षामध्ये घ्या, एपेक्षा, लक्षात घ्या काय म्हणतोय, एपेक्षा ओरिएंटेशन सीला इम्प्रूव्ह जास्त होणार आहे, बरोबर, बीपेक्षा डीच्या ठिकाणी ओरिएंटेशन जास्त होणार आहे. परंतु सीच्या ठिकाणी ओरिएंटेशन हे जास्त होणार आहे इम्प्रूव्ह दॅन डी. हा वाला पॉईंट आपल्या लक्षामध्ये घ्यावा लागत असतो, राईट. तो एक मिनिट, इथं काय बोलायचं आपल्याला, हे काय बोलायचं होतं, इथं वाक्य कसं जोडायचं आहे, इथं वाक्य जोडताना आपल्याला काय बोलायचं आहे, मला हे म्हणायचं आहे की ड्राय साईडला ओरिएंटेशन जास्त होणार आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय म्हणतोय मी, की एपेक्षा ओरिएंटेशन जास्त इम्प्रूव्ह इथं झालेलं आहे, राईट. नंतर बीपेक्षा ओरिएंटेशन जास्त इथे इम्प्रूव्ह झालेलं आहे. परंतु जर आपण बघायला गेलो तर इथं समजा एच्या ठिकाणी ओरिएंटेशन काहीतरी असेल, इथं 2 असेल, राईट, आणि इथं सीच्या ठिकाणी ओरिएंटेशन किती समजा 4 आहे, राईट, आणि बीच्या ठिकाणी ओरिएंटेशन किती समजा 3 आहे, राईट, आणि इथं किती डीच्या ठिकाणी, तर बीच्या ठिकाणी 3 आहे, डीच्या ठिकाणी ना 3.5 आहे. याच्यावरून आपल्याला काय कळतंय, बरं का, ॲक्च्युली अजून हा ग्राफ जो आहे आपण व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. एक मिनिट, या ग्राफला मी व्हॅल्यूवरूनच चांगल्यापणे सांगू शकतो, कारण की याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत, तर ते गोष्ट लक्षामध्ये ठेवाव्या लागतात आपल्याला, ठीक आहे. समजा इथं आपण संख्या म्हणूया, इथं 2 आहे, राईट, इथं 2 आहे, आणि इथं जे काही आहे इथं 5 आहे, समजा इथं 2 आहे, इथं 5 आहे. नंतर इथं जर बघायला गेलो इथं जे आहे इथं 4, इथं पण वाढणार आहे, राईट, 2 कडून वॉटर कंटेंट वाढल्यावरती इकडे पण वाढणार आहे, आणि इकडे आपल्याला दिसायला भेटते काय, इथं 6 आहे. आता इथून आपल्याला काय लक्षामध्ये येताना दिसायला भेटते बघा, 2 कडून 4 कडून, म्हणजे कॉम्पॅक्टिंग इफर्ट जर का समजा मी 1 ठेवला तर वॉटर कंटेंट वाढल्यामुळे 2 पासून आपण 4 कडे जातोय, एकदम बरोबर आहे, राईट. 2 नंबरचा जर का समजा आपण कॉम्पॅक्टिंग इफर्ट बघितला, म्हणजे हवाला करो वरचा करो जर बघायला गेलो तर 5 कडून 6 होताना दिसायला भेटते, म्हणजे वॉटर कंटेंट वाढवल्यामुळे ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होताना दिसायला भेटते, ही बात पण बरोबर आहे, राईट. नंतर पुढची स्टोरी, वॉटर कंटेंट कॉन्स्टंट घेऊन कॉम्पॅक्टिंग इफर्टला जर का वाढवला तर 2 पासून 5 पर्यंत जातोय, राईट, आणि इकडे पण 4 पासून 6 पर्यंत, म्हणजे ही पण स्टोरी बरोबर होते. परंतु जर बघायला गेलो इथं 2 पासून 5 पर्यंत जाताना फरक मला 3चा दिसायला भेटत आहे, आणि इकडे 4 पासून 6 कडे जाताना फरक मला 2चा दिसायला भेटत आहे, राईट. याचा मतलब काय होतं आहे, याचा मतलब असा होतो आहे की ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला ओरिएंटेशन आपल्याला जास्त दिसायला भेटत आहे. तर पॉईंट कसा विचारून घेतात ते, वॉटर कंटेंट कॉन्स्टंट असल्यावरती कॉम्पॅक्टिंग इफेक्ट वाढवल्यावरती, बघा, वॉटर कंटेंट कॉन्स्टंट ठेवल्यावरती कॉम्पॅक्टिंग इफेक्ट जर का समजा वाढवत असणार तर ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होते, पण ड्राय साईडला ओरिएंटेशन जास्त इम्प्रूव्ह होते वेट साईडपेक्षा, ड्राय साईडला ओरिएंटेशन जास्त होते. बघा इथं 3 झालेला आहे, इथं 2च झालेला आहे. ह्यावाला पॉईंट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारेल, मी संख्यांच्या मदतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं जर लक्षात ठेवलं तर जास्त दिवस लक्षामध्ये राहून जाईल ती बात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्ट्रक्चरचा पॉईंट जो आहे तो आपला कंप्लीट होऊन जात असतो, राईट. नंतर अजून पुढचा एक शेवटचा पॉईंट असतो, काय बरं का,
की आपल्याकडे कॉम्पॅक्शन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यापैकी नीडिंग जी काही ॲक्शन होती, त्या नीडिंग ॲक्शन जी काय आहे, नीडिंग ॲक्शन कुठे दिसायला भेटत असते, आपले शिप फूट रोलर जो असतो त्या शिप फूट रोलरमध्ये आपल्याला नीडिंग ॲक्शन दिसायला भेटत असते. जर आपण कॉम्पॅक्शन नीडिंग ॲक्शनने जर का केलं, नीडिंग ॲक्शनने जर का समजा आपण करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे काय शिप फूट रोलर या पद्धतीने जर का समजा आपण कॉम्पॅक्शन करायला गेलो तर ओरिएंटेशन जी काय आहे खूप जास्त इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसायला भेटत असते. सो मोअर ओरिएंटेड स्ट्रक्चर ॲज कम्पेअर टू आयदर स्टॅटिक ऑर तो लक्षामध्ये घ्यायचं आहे की जी काही ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत आहे, ओरिएंटेशनला चांगल्या प्रकारचं इम्प्रूव्हेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारची पद्धत वापरायला पाहिजे, तर नीडिंग ॲक्शन देऊन तुम्ही कॉम्पॅक्शन करायला पाहिजे. मग तेच पॉईंट म्हणतात, अमंग द डिफरंट मेथड ऑफ द कॉम्पॅक्शन द नीडिंग ॲक्शन ॲज इंड्यूस बाय द शिप फूट रोलर टेंड टू प्रोड्यूस अ मोअर ओरिएंटेटेड स्ट्रक्चर. मोअर ओरिएंटेड स्ट्रक्चर म्हणजे काय, ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसायला भेटत असतं ॲज कम्पेअर टू आयदर स्टॅटिक ऑर इम्पॅक्ट लोड. तर स्टॅटिक ॲक्शन किंवा इम्पॅक्ट ॲक्शनपेक्षा नीडिंग ॲक्शनने केलेलं कॉम्पॅक्शनचं ओरिएंटेशन खूप जास्त इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसायला भेटत असते. तर हा पॉईंट आपण डिस्कस करून टाकलो. तर पहिलं जे काही आहे स्ट्रक्चरची जी काही प्रॉपर्टी होती ती कशा पद्धतीने इम्प्रूव्ह झाली त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करून टाकलं. आता आपण दुसरी इंजिनिअरिंग प्रॉपर्टी जी आहे तिच्याबद्दल आपण बघून घेऊया. दुसरी इंजिनिअरिंग प्रॉपर्टी आहे ती आहे परमेबिलिटी. परमेबिलिटी. आता परमेबिलिटीमध्ये काय आहे बरं का, याच्याबद्दल पण आपण समजू शकतो. काय आहे आता बघा, परमेबिलिटीमध्ये जर आपण बघायला गेलो तर माहिती आहे परमेबिलिटी ही मातीची प्रॉपर्टी असते जी की पाण्याला पास करायला मदत करते. जास्त जर का जागा रिकामी असेल, रस्ता जर का जास्त मोठा असेल तर परमेबिलिटी जास्त आहे असं आपण म्हणून देत असतो. आणि पाण्याला जाऊ देण्यासाठी असणारा जो मार्ग आहे तो जर का समजा इंटरकनेक्टेड व्हाईट जर का समजा छोटा असेल तर आपण म्हणतो परमेबिलिटी काय आहे, कमी आहे. अशा पद्धतीने आपण म्हणत असतो बेसिक लेवलला. आता परमेबिलिटी ही इंजिनिअरिंग प्रॉपर्टी कशा पद्धतीने बदलाव होत असतो कॉम्पॅक्शनमुळे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तर याला सुद्धा आपण ग्राफच्या पद्धतीने समजून घेत असतो. तर अगोदर समजून घेऊया, नंतर पॉईंटला वाचून घेऊ. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत आहे. हा कॉम्पॅक्टिंग इफर्ट 1 असण्याचा कर्व आहे आणि हा कॉम्पॅक्टिंग इफर्ट 2 असण्याचा कर्व आपल्याला दिसायला भेटत आहे, असं आपण काढत असतो. तर आता कशा पद्धतीने समजून घेतोय बरं का आपण, तर किंवा समजा आपण त्याला सारखं दाखवतो. तो दिस इज परमेबिलिटी, हा पॉईंट परमेबिलिटी, रेट परमेबिलिटी, हां अशा पद्धतीने आपला काहीतरी कर्व आहे. ठीक आहे. हां, तर लक्षामध्ये येते काय बरं का, OMCच्या बिलो OMC इज नथिंग बट अवर ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम आणि बियॉन्ड ऑर अबो OMC इज नथिंग बट अवर वेट साईड ऑफ ऑप्टिमम. ही बात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर आपण काय करून घेऊया, एकच कोणती तरी कर्व घेतो. समजा कॉम्पॅक्टिंग इफर्ट 1 घेतो आणि त्याच्याबद्दल मी डिस्कस करतो. मला काय लक्षामध्ये येतं, हा त्याचा OMC, दिस इज अवर OMC, वॉटर कंटेंट आहे, हा ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग हा रोडी मॅक्स आहे. ठीक आहे, दिस इज अवर रोडी मॅक्स. आता मी काय बोलतोय, लक्षामध्ये जर आपण घ्यायला गेलो तर मला काय लक्षामध्ये येते बरं का, की जर मी वॉटर कंटेंटला समजा आपण इथं बघू, हे वॉटर कंटेंट काहीतरी, तर वॉटर कंटेंटला मी काय करत चाललो आहे, वाढत चाललो आहे. जर वॉटर कंटेंटला या पॉईंटपासून तर OMCपर्यंत जर का मी वाढवत गेलो फॉर सेम कॉम्पॅक्टिंग इफर्ट, W1 पासून जर का W2 पर्यंत मी जर का वॉटर कंटेंटला वाढवत गेलो तर मला लक्षामध्ये काय येत असतं, जी आपली परमेबिलिटी आहे ती परमेबिलिटी डिक्रीज होताना दिसायला भेटत असते. तर परमेबिलिटी डिक्रीज होताना आपल्याला दिसायला भेटत असते. पॉईंट आपल्याला लक्षामध्ये ठेवायचा आहे. काय म्हणतोय मी, की जर का समजा ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये, हा झोन कोणता आपला, ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये, तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये वॉटर कंटेंटला जर का आपण वाढवत गेलो तर लक्षामध्ये येत असतं, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला वॉटर कंटेंटला जर का आपण वाढवत गेलो तर परमेबिलिटी काय होत असते, परमेबिलिटी कमी होताना आपल्याला दिसायला भेटत असते. तर डेन्सिटी जी आहे ती इन्क्रीज होताना दिसायला भेटत असते आणि परमेबिलिटी डिक्रीज होताना दिसायला भेटत असते. हा वाला पॉईंट आपल्या लक्षामध्ये घ्यायचा आहे. काय पॉईंट बोललो मी पॉईंट बोललो की ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला वॉटर कंटेंटला जर का समजा आपण कमी वॉटर कंटेंटपासून जास्त वॉटर कंटेंटकडे चाललो आहे, तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये वॉटर कंटेंटला जर का समजा आपण वाढवत गेलो तर परमेबिलिटी काय होत जात असते, डिक्रीज होत जात असते. याचं रिझन पण आपण समजून घेऊ. आणि पुढे काय दिसायला भेटत असतं बरं का, इकडच्या झोनमध्ये. आता इकडच्या झोनमध्ये हे कशामुळे होतं बरं का, आपल्याला माहिती आहे की जर वॉटर कंटेंटला जर का समजा आपण वाढवत गेलो तर ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत जात असते. ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत जात असते म्हणजे काय बरं का, इथं जे की ना इथं रँडम ओरिएंटेशन असेल, परंतु जसं आपण वॉटर कंटेंटला वाढवत आहे ते पार्टिकल खाली पडतील, पॅरलल एकमेकांच्या पॅरलल येतील, आपल्याला माहिती आहे की फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर जर का असेल तर फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चरमध्ये व्हाईट्स जास्त असतात. पण वॉटर कंटेंटला जर का आपण वाढवत गेलो तर फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चरकडून आपण डिस्पर्स स्ट्रक्चरकडे येत असतो. तर त्यामुळे काय होत असतं, वॉटर कंटेंटला ड्राय साईड ऑफ
ऑप्टिममला वॉटर कंटेंटला जर का समजा आपण वाढवत गेलो तर वॉटर कंटेंटला वाढवल्यामुळं प्रॉक्युलेटर स्ट्रक्चरचं कन्व्हर्जन थोडं थोडं जे की आहे डिस्पर्सकडे वळवण्याचा प्रयत्न होत असतो. म्हणजे काय, ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत असते, व्हाईट्स कमी कमी व्हायला लागून जात असतात. ओरिएंटेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे व्हाईट्स कमी होतील, त्यामुळे परमॅबिलिटी कमी होऊन जात असते. व्हाईट्स कमी होणं म्हणजे परमॅबिलिटी कमी होत असणं. राईट. दुसरी बात, इकडे जर बघायला गेलो तर वेट साईड ऑफ ऑप्टिमममध्ये काय होत असतं, वॉटर कंटेंट इथं पण वाढतंय, वाढताना दिसायला भेटते. तर वेट साईड ऑफ ऑप्टिममला वॉटर कंटेंट तर तिथं पण वाढतंय. वॉटर कंटेंट वाढल्यामुळे काय होत असतं, एक बात पक्की असते, वॉटर कंटेंट वाढल्यामुळे ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत असते. म्हणजे काय, वेट साईड ऑफ ऑप्टिममला ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत आहे, तिथं पण ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत आहे. परंतु एक गोष्ट लक्षामध्ये काय येत असते की वेट साईड ऑफ ऑप्टिममला वेट साईड ऑफ ऑप्टिममला जी की आहे वॉटर कंटेंट इन्क्रीज झाल्यामुळे ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होते. ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होणं म्हणजे काय बरं का, ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होणं म्हणजे काय, व्हाईट्स कमी कमी होत जाणं, पार्टिकलची अरेंजमेंट एकदम चांगल्या प्रकारची होणं, पॅरलल अरेंजमेंट होणं, व्हाईट्स कमी होताना दिसायला भेटत आहे. राईट. तो इथं जी की आहे वॉटर कंटेंट वाढवल्यामुळे ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होताना दिसायला भेटत आहे. परंतु तुम्ही जर बघायला गेलात तर OMCच्या पुढचा जो काही पार्ट आहे तिथं आपल्याला डेन्सिटी कमी होताना दिसायला भेटते. म्हणजे वेट साईड ऑफ ऑप्टिमममध्ये दोन घटना घडत आहेत. दोन घटना कशा घडत आहेत की इथं डेन्सिटी कमी होते आणि ओरिएंटेशन जे आहेत ना ते ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होते. मग आता नेमकं घ्यायचं तरी काय, कारण की आपण काय बोलतो, डेन्सिटी जर का समजा कमी होत असेल तर नक्कीच जे काही आहे परमेबिलिटी वाढत असणार. कारण की डेन्सिटी कमी होते म्हणजे हलका होतोय म्हणजे नक्कीच व्हाईट्स वाढत असतील. हलका जर का होतोय तर त्याच्यामध्ये व्हाईट्स वाढून जात असतील ना, असं दिसायला भेटेल. परंतु दुसरं आपण विरुद्ध काय बोलतो आहोत की वॉटर कंटेंट वाढवल्यामुळे ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत असतं. ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होतं म्हणजे काय, व्हाईट्स कमी होत असतात. म्हणजे एक बाजूला मी असं बोलतोय की व्हाईट्स कमी होत असतात आणि एक बाजूला मी असं बोलतो की व्हाईट्स जे आहेत ते वाढतात. मी दोन गोष्टी बोलतोय. मग वेट साईड ऑफ ऑप्टिममध्ये मला दोन घटना दिसायला भेटत आहेत. वॉटर कंटेंट वाढवल्यामुळे ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होताना दिसायला भेटत आहे, म्हणजे व्हाईट्स जे काही आहेत ते व्हाईट्स आपल्याला काय होताना दिसायला भेटत आहेत, व्हाईट्स कमी होताना दिसायला भेटत आहे. ही एक घटना घडते. दुसरी घटना काय घडते की वेट साईड ऑफ ऑप्टिममध्ये डेन्सिटी कमी होताना दिसायला भेटत आहे. डेन्सिटी कमी होणं म्हणजे व्हाईट्स वाढून जाणं, कमी पण होत आहेत वाढत आहेत. पण याचा अर्थ काय, म्हणजे दोन घटना घडतात, या दोघांचा रिझल्टंट जर का आपण काढला तर नेट इफेक्ट आपल्याला असं दिसायला भेटत असतो की इथे डेन्सिटीचा इफेक्ट जास्त दिसायला भेटत असतो. म्हणजे काय बरं का, आपल्याला असं दिसायला भेटेल डेन्सिटी इफेक्ट जर का जास्त होतो याचा अर्थ असा होत आहे की डेन्सिटी कमी होत जाते. तो वाला इफेक्ट आपण लक्षात घेतोय. मग डेन्सिटी जर का कमी होत असेल तर व्हाईट्स वाढत आहेत, म्हणजे हा वाला इफेक्ट आपण लक्षात घेतोय. व्हाईट जर का वाढत असतील तर याचा अर्थ असा होतोय, व्हाईट तो नेट इफेक्ट निघून आला, ड्राय डेन्सिटी कमी होत चालली म्हणजे व्हाईट्स वाढत चाललेत म्हणजे परमेबिलिटी इन्क्रीज होताना दिसायला भेटत असते. सांगायचं तात्पर्य काय आहे की OMCच्या अलीकडे ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये वॉटर कंटेंट वाढवल्यामुळे परमेबिलिटी कमी होत असते. परंतु वेट साईड ऑफ ऑप्टिमममध्ये वॉटर कंटेंट वाढल्यामुळे आपण काय बोलतो, परमेबिलिटी जी की आहे ती परमेबिलिटी इन्क्रीज होते. असं का बोललो, कारण की डेन्सिटीचा आणि दुसरा म्हणजे ओरिएंटेशनचा दोघांचा नेट इफेक्ट घेतला जो भारी पडला ड्राय डेन्सिटीवाला. म्हणून मी म्हणतो की वेट साईड ऑफ ऑप्टिमममध्ये वॉटर कंटेंट वाढवल्यामुळे जे की आहेत व्हाईट्स वाढतात, त्यामुळे परमेबिलिटी इन्क्रीज होताना दिसायला भेटत असते. राईट. तो पॉईंट काय बोललो मी आता, इकडे जे काय आहे इकडच्या झोनमध्ये इकडे परमेबिलिटी कमी होत चाललेली आहे आणि इकडून इथपर्यंत जाताना परमेबिलिटी इन्क्रीज होताना दिसायला भेटत असते. राईट. तो मग वेट साईड ऑफ ऑप्टिमममध्ये परमेबिलिटी इन्क्रीज होताना दिसायला भेटत असते, पण ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये वॉटर कंटेंट वाढवल्यामुळे परमेबिलिटी कमी होताना दिसायला भेटत असते. अजून एक पॉईंट इथं लक्षामध्ये घ्यावा लागतो, काय बरं का, इथे इन्क्रीज होत आहे. परंतु जर का आपण बघायला गेलो, समजा मी 2 पॉईंट कन्सिडर करतो, गुलाबी कलर घेतो. हे 2 पॉईंट जर मी कन्सिडर केले, इथला एक पॉईंट आणि इथला एक पॉईंट. राईट. आता जर का आपण बघायला गेलो तर आपल्याला लक्षामध्ये येईल की इथं पण काहीतरी परमेबिलिटीची व्हॅल्यू असेल, मग आता दोघांमध्ये परमेबिलिटीची व्हॅल्यू कोणाची चांगली असेल बरं का, आपण काय बोलतोय की वेट साईड ऑफ ऑप्टिमममध्ये वॉटर कंटेंट वाढल्यामुळे परमेबिलिटी वाढते. राईट. म्हणजे इथं परमेबिलिटी जास्त असायला पाहिजे, इथं परमेबिलिटी कमी असायला पाहिजे. पण लक्षात घ्या काय म्हणतोय मी, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जी परमेबिलिटी आहे ती परमेबिलिटी तुम्हाला काय दिसायला भेटेल, इथं परमेबिलिटी आपली जास्त असेल आणि इथं परमेबिलिटी आपली कमी असेल. तर असे पर्टिक्युलरली जर का समजा मी 2 पॉईंट उचलले आणि आता जर का बोलायला गेलो की सांगा बरं का आता परमेबिलिटी, आपल्याला माहिती आहे की वेट साईड ऑफ ऑप्टिममला वॉटर कंटेंट वाढल्यामुळे परमेबिलिटी वाढते. राईट. इथं वाढते, मग इथं पण वाढलेली असेल, इथं पण असेल. पण इथं जर का व्हॅल्यू मी बघितली आणि इथं जर का समजा मी व्हॅल्यू बघितली आणि दोघांच्या व्हॅल्यूचं जर का मी तुलना केली तर मला काय लक्षामध्ये येईल, माझ्या लक्षामध्ये येईल की ड्राय साईड ऑफ ऑप्टिममचा हा पर्टिक्युलर पॉईंट जो आहे ना, इथं परमेबिलिटी जास्त आहे आणि इथं परमेबिलिटी कमी आहे.
आलं लक्षामध्ये? सांगायचं तात्पर्य काय आहे ते तुम्हाला वाक्यावरून कळून जाईल. मग मी 3 वाक्य आता व्यवस्थित बोलतो. पहिलं वाक्य मी काय बोलतो की ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला वॉटर कंटेंट वाढवल्यामुळे परमेबिलिटी कमी कमी होत जात असते, राईट. मिनिमम परमेबिलिटी जी काय आहे आपल्याला OMCला दिसायला भेटेल. हा वाला पॉईंट इथपर्यंत बोललो. मिनिमम परमेबिलिटी OMCला. तर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील मिनिमम परमेबिलिटी कुठे भेटते? मिनिमम परमेबिलिटी OMCला भेटते. त्याच्यानंतर वेट साईड ऑफ ऑप्टिममला परमेबिलिटीचं काय होतं असतं बरं का? वेट साईड ऑफ ऑप्टिममला वॉटर कंटेंट वाढल्यामुळे परमेबिलिटी जी की आहे ती वाढताना दिसायला भेटत असते. परंतु करोचे पर्टिक्युलर जर का पॉईंट बघायला गेलात तर लक्षामध्ये असेल, भलेही तिकडे वाढत असली तरी पण तुम्हाला त्या पर्टिक्युलर 2 पॉईंटवरती दिसायला भेटेल की ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला परमेबिलिटी जास्त असते वेट साईड ऑफ ऑप्टिममपेक्षा. हे 3 पॉईंट आपण बोललेलो आहोत. तर त्याला मी इंग्रजीमध्ये आता वाचून दाखवतो काय काय पॉईंट आहेत ते, राईट. तो पहिला पॉईंट आपल्याला काय म्हणतायत? फॉर द गिवन कॉम्पॅक्टिंग इफेक्ट परमेबिलिटी डिक्रीज शार्पली विथ इन्क्रीज इन द वॉटर कंटेंट. म्हणतायत काय बरं का की कॉम्पॅक्टिंग इफेक्ट आपला कॉन्स्टंट आहे, परमेबिलिटी आपल्याला शार्पली डिक्रीज होताना दिसायला भेटत असतं विथ इन्क्रीज इन द वॉटर कंटेंट ऑन ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम, राईट. इट इज ऑन द अकाउंट ऑफ इम्प्रूव्ह द ओरिएंटेशन ऑफ पार्टिकल विच रिझल्ट इन डिक्रीज इन द साईज ऑफ द व्हाईट्स. बरोबर आहे. ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत जात असते त्याच्यामुळे व्हाईट्स जे काही आहेत ते कमी कमी होत असतात. व्हाईट्स कमी झाल्यामुळे परमेबिलिटी आपल्याला शार्पली डिक्रीज होताना दिसायला भेटत असते ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला. बरोबर. तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये काय घटना घडत असते? ओरिएंटेशन इम्प्रूव्ह होत असते, व्हाईट्स कमी होत असतात, परमेबिलिटी डिक्रीज होताना दिसायला भेटत असते आणि OMCला आपल्या परमेबिलिटी सगळ्यात मिनिमम दिसायला भेटत असते. नेक्स्ट पॉईंट काय म्हणतो? द मिनिमम परमेबिलिटी आकर ॲट ऑर स्लाइटली अबोव द OMC. पुढचा पॉईंट म्हणतायत की मिनिमम परमेबिलिटी जी की आहे तर आपल्याला कुठे भेटेल? ॲट ऑर बघा मिनिमम परमेबिलिटी आकर ॲट OMC. तर तुम्हाला OMCला मिनिमम परमेबिलिटी दिसायला भेटेल ऑर स्लाइटली अबो किंवा OMCपेक्षा थोडंसं अंतर जास्त तिथं आपल्याला परमेबिलिटी मिनिमम दिसायला भेटेल. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील की मिनिमम परमेबिलिटी कुठे असते? तर ॲट OMC ऑर स्लाइटली अबो द OMC. स्लाइटली अबो द OMC तिथे आपल्याला परमेबिलिटी मिनिमम दिसायला भेटत असते. पुढे काय म्हणतात? बियॉन्ड द OMC द परमेबिलिटी मे बी शो अ स्लाइट इन्क्रीज. तो आता परमेबिलिटी OMCच्या पुढे आपल्याला परमेबिलिटी इन्क्रीज होताना दिसायला भेटत असते. सो बियॉन्ड OMC द परमेबिलिटी मे शो द स्लाइट इन्क्रीज ड्यू टू द इफेक्ट ऑफ डिक्रीज इन द ड्राय डेन्सिटी विच इज मोर प्रोनाऊन्स द इफेक्ट ऑफ इम्प्रूव्ह ओरिएंटेशन. लक्षात घ्या, ओरिएंटेशन भलेही इम्प्रूव्ह होत असेल परंतु ड्राय डेन्सिटी पण कमी होते ना, त्यामुळे दोघांचा नेट इफेक्ट कोणता लक्षात घेतो आपण? ड्राय डेन्सिटी कमी होण्याचा. मग ड्राय डेन्सिटी कमी होते त्यामुळे काय होते? व्हाईट्स वाढतायत म्हणजे परमेबिलिटी इन्क्रीज होत असते. मग आपण काय बोलतो? बियॉन्ड OMC परमेबिलिटी मे शो स्लाइट इन्क्रीज. परमेबिलिटी मे शो स्लाइट इन्क्रीज. तो परमेबिलिटी इन्क्रीज होताना आपल्याला दिसायला भेटत असते. बट इट ऑलवेज रिमेन मच स्मॉलर दॅन द ड्राय डेन्सिटी ऑफ द ऑप्टिमम. लक्षात घ्यायचं, वेट साईड ऑफ ऑप्टिममला ज्या परमेबिलिटीच्या व्हॅल्यू आहेत त्या नेहमी काय असतील? कमी असतील. कमी असतील. भलेही इन्क्रीज होताना दिसायला भेटते. याचा अर्थ काय होतोय? इन्क्रीज होताना दिसायला भेटते, व्हॅल्यू वाढत चाललेल्या आहेत, परंतु त्या ड्राय साईड ऑफ ऑप्टिममपेक्षा त्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत ना वेट साईड ऑफ ऑप्टिममच्या त्या नेहमी कमी असतील. याला संख्याच्या मदतीने पण समजू शकतो. संख्या घेऊन म्हणजे कसं बरं का? आता बघा, तो आपला हा कर्व आहे. त्या परमेबिलिटीची व्हॅल्यू जी की नाही इथं OMC समजा इथं मी 2 घेतो, 2 3 4 गलत होतं आहे, 1 मिनटं गलत होतं आहे. याला आपण संख्येच्या मध्ये समजून घेतो आहे कशा पद्धतीने बघा. तिथे परमेबिलिटी समजा 5 आहे, 5 4 कमी होणार 3 आणि OMCला समजा 2. OMCला काय 2. आता इथे 2 पासून वाढत जाईल, ते 2 पासून व्हॅल्यू वाढत जातील, पण लक्षात ठेवायच्या त्या व्हॅल्यू जे की आहेत आता करस्पॉन्डिंग पॉईंट घेतो इथे होतील काहीतरी 2.5. आता बघा तुम्ही हे दोघी पॉईंट जर उचलले तिथे 3 आहे ते 2.5 आहे, म्हणजे ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला परमेबिलिटी जास्त याच्यापेक्षा. भलेही इन्क्रीज होत झाले इथे 2.5 होईल, नंतर इथे काय होईल बरं का? इथं काहीतरी 3 होईल. तिथे परमेबिलिटी आपल्याला वाढताना दिसायला भेटत आहे, राईट की नाही? तो परमेबिलिटी वाढताना दिसायला भेटत आहे, परंतु करस्पॉन्डिंग पॉईंट जर उचलले तर लक्षामध्ये येईल की इथे परमेबिलिटीची व्हॅल्यू जास्त आहे, इथे परमेबिलिटीची व्हॅल्यू कमी आहे, राईट. संख्यांच्या मदतीने तुम्ही लक्षामध्ये घेऊ शकतात. तर हा पण पॉईंट आपण डिस्कस करून टाकला. अशा पद्धतीने सेकंड इंजिनिअरिंग प्रॉपर्टी जी आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करून टाकलेला आहे. इथपर्यंत पॉईंट आपला कव्हर झाला. ठीक आहे. नेक्स्ट आता तिसरी इंजिनिअरिंग प्रॉपर्टी जी उचलतो ती असते कंप्रेसिबिलिटी. सो थर्ड ऑफ इंजिनिअरिंग प्रॉपर्टी इम्प्रूव्ह दॅट इज व्हॉट कंप्रेसिबिलिटी. सो कंप्रेसिबिलिटी. आता कंप्रेसिबिलिटीमध्ये काय घडतंय त्याच्याबद्दल डिस्कशन करून घेऊया. कंप्रेसिबिलिटीमध्ये आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल की इथं 2 प्रकारच्या गोष्टींबद्दल डिस्कशन करत असतो. एक ॲट अ लो स्ट्रेस लेवल आणि आता एक आहे एक हाय स्ट्रेस लेवल. याला ग्राफमध्ये पण समजून घेत असतो आणि वाक्यांच्या मदतीने पण आपण समजून घेऊया. आता घडतंय काय ॲक्च्युली बघा,
कंप्रेसिबिलिटी, राईट. तो कंप्रेसिबिलिटीच्या केसमध्ये काय घडत आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करत आहोत. मला लक्षामध्ये येत असतं की पहिले आपण केस घेऊया लो स्ट्रेस लेवल. लो स्ट्रेस लेवल म्हणजे काय बरं का, जी आपली माती आहे त्या मातीमध्ये आपण काय करत आहोत, ती माती आहे त्या मातीमध्ये जो लोड लावत आहोत आपण किंवा जो लोड लावत आहे तो लोड कमी आहे. लोड कमी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये ताण पण कमी येतो आहे, राईट ना. ठीक, तो आपण त्याला म्हणणार लो स्ट्रेस लेवल. ठीक आहे, तर मातीवरती ताण कमी येत आहे, लो स्ट्रेस लेवल आहे. आता आपण काय बोलत असतो, जर रिलेटिव्हली लो स्ट्रेस लेवल असेल, राईट, आणि आपल्याकडे दोन प्रकारचे हे आहेत झोन, कोणकोणते. सो OMCच्या अलीकडे आहे ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम, इकडे आहे वेट साईड ऑफ ऑप्टिमम. आता मी डिस्कशन करत आहे ड्राय साईड ऑफ ऑप्टिममचं. ओके, तर ॲट अ लो स्ट्रेस लेवल म्हणजे आपल्या मातीमध्ये स्ट्रेस कमी डेव्हलप झालेले आहेत कारण की लोड कमी लावलेला आहे मी. जर लोड कमी लावलेला असेल तर मला माहिती आहे ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला काय असतं. ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जे स्ट्रक्चर असतं ते फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर असतं. फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर म्हणजे काय बरं का, रँडम ओरिएंटेशन असतं. रँडम ओरिएंटेशन जर का असेल त्याच्यामुळे काय असतं, वाईड्स जास्त असतात आणि पार्टिकलचं जे काही बॉन्डिंग असते ती बॉन्डिंग स्ट्रॉंग असते. बॉन्डिंग स्ट्रॉंग असते. आता लो स्ट्रेस म्हणजे लोड जर का कमी लागला असेल आणि बॉन्डिंग जर का स्ट्रॉंग असेल तर मला लक्षामध्ये काय येईल बरं का, कंप्रेस होणार नाही, तो कंप्रेस होणार नाही. कारण की मी लोड कमी लावत आहे, ताण कमी तयार होत आहे, बॉन्डिंग पार्टिकलची बॉन्डिंग एकदम मजबूत आहे, ती बॉन्डच तुटणार नाही, राईट ना, त्यामुळे कंप्रेस होणार नाही. सांगायचं तात्पर्य काय बरं का, ॲट अ लो स्ट्रेस लेवल ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला पार्टिकलमध्ये बॉन्डिंग जास्त असते त्यामुळे तो कंप्रेस होत नाही, म्हणून कंप्रेसिबिलिटी मला कमी दिसायला भेटत असते. तर ॲट अ लो स्ट्रेस लेवल कंप्रेसिबिलिटी आपल्याला कमी दिसायला भेटणार, तो कंप्रेसिबल आपल्याला कमी दिसायला भेटणार, राईट. तो पण इकडे आता वेट साईड ऑफ ऑप्टिममकडे, वेट साईड ऑफ ऑप्टिममला जर का बघायला गेलो ॲट अ लो स्ट्रेस लेवल, तर माती जे की आहे ते मातीला आता आपण बोलताना कसं बोलणार आपण ते पण बघूया. आपण थ्रूआउट त्याला बरोबर बोलणार, कसं बोलणार आता गंमत बघा. समजा मातीला मी कॉम्पॅक्ट करत असताना फील्ड आहे, ही फील्ड आहे आपली, समजा ही जमीन आहे, या जमिनीमध्ये असणारी जी की माती या फील्डवरती मी कॉम्पॅक्शन केले, इथे कुठेतरी फील्डवरती मी कॉम्पॅक्शन केलेले. आता कॉम्पॅक्शन करताना नेहमी OMCच्या करस्पॉन्डिंगच मी कॉम्पॅक्ट करतो असे नसते. म्हणजे काय, हा कर्व आहे समजा आपला, हा कर्व आहे, तर या व्हॅल्यूच्या रिस्पेक्टिव्ह पण मी त्याला कॉम्पॅक्ट करू शकतो. याचा अर्थ काय झाला, मी ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट केलं आहे. जी फील्डमधली जी माती आहे तिला मी कॉम्पॅक्ट केलेलं आहे, पण मी ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला त्याला कॉम्पॅक्ट केलेलं आहे. आता ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जर का मी कॉम्पॅक्ट केलं तर मला काय काय दिसायला भेटते बरं का, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट जर मी केलं असेल तर तिथे असणाऱ्या मातीमध्ये जे काही स्ट्रक्चर आहे त्याचा फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर असेल. दुसरी बात आपण परमेबिलिटीची बघितली. परमेबिलिटीमध्ये आपण काय बघितलं बरं का, की ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये परमेबिलिटी जी काही आहे आपल्याला कमी होताना दिसायला भेटत असते. हा वाला पॉईंट. तिसरा पॉईंट मी काय बोलते, जर का वरून येणारा लोड जर का कमी असेल तर आतमध्ये ताण कमी तयार होईल, तो लो स्ट्रेस असेल. लो स्ट्रेस वरती जर का आपण त्याला ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला हे केलं असेल, कॉम्पॅक्ट केलं असेल, तर लक्षामध्ये काय येईल बरं का, कंप्रेसिबिलिटी त्याची कमी दिसायला भेटेल, राईट. तो कंप्रेसिबिलिटी कमी दिसायला भेटेल. परंतु वेट साईड ऑफ ऑप्टिममला जर का समजा मी त्याला कॉम्पॅक्ट केलं असेल, म्हणजे काय, आता फील्डमध्ये त्याला कॉम्पॅक्शन केलं मी, वॉटर कंटेंट वाढवून OMCच्या पुढे वॉटर कंटेंट गेले आणि तिथे जाऊन आपण त्याला कॉम्पॅक्ट केले, तर त्या मातीला जर का आता आपण कंप्रेस करायला गेलो ना तर ती जास्त कंप्रेस होईल दॅन द वॉट ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम. तर त्यामुळे आपण लक्षामध्ये काय ठेवत असतो, ॲट अ लो स्ट्रेस लेवल, कमी स्ट्रेस लेवलला ॲट अ लो स्ट्रेस लेवल ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कंप्रेसिबिलिटी कमी असते दॅन वेट साईड ऑफ ऑप्टिमम. तर याला जे काही आहे आपण समजून पण शकतो, याला कशा पद्धतीने समजून घ्यायचं तेही सांगतो, ठीक आहे. तर आता एक ग्राफ काढून घेऊ, राईट. ॲट अ लो स्ट्रेस लेवलची बात करत आहोत, तो ॲट अ लो स्ट्रेस लेवल, राईट. तो ॲट अ लो स्ट्रेस लेवलला काय असतं, मी इनिशियल व्हॅल्यूम कॉन्स्टंट ठेवत असतो आणि ग्राफ बनवतो. सो इनिशियल व्हॅल्यूम कॉन्स्टंट ठेवून घेऊ. सो इनिशियल व्हॅल्यूम म्हणजे आपण म्हणूया त्याचा वाईड रेशो E0 आहे, राईट. तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिममचा जो कर्व आपला बनणार आहे अशा पद्धतीने बनणार आहे. म्हणजे काय बरं का, इथं आहे आपला वाईड रेशो, इथे वरती ही वाईड रेशोची कर्व आहे वरची Y, आणि खालची जी काही आपली कर्व आहे ही स्ट्रेस आहे इथं नॅचरल स्केलमध्ये. सो दिस इज युअर स्ट्रेस, नॅचरल स्केल म्हणजे आपली जनरल स्केल 1 2 3 4 सारखी, ठीक आहे. हां, तो इथे स्ट्रेस खाली काय, मग एक्स ॲक्सिसवरती स्ट्रेस आहे आणि वाय ॲक्सिसवरती वाईड रेशो आपल्याला दिसायला भेटत आहे. आणि ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम जी काय आहे आपली त्याला ड्राय कॉम्पॅक्टेड सॉईल म्हणतो मी. ड्राय साईडला कॉम्पॅक्ट केलेली जी की माती आहे ना ती वाली. सो ड्राय कॉम्पॅक्टेड सॉईल, तिचा कर्व असं बनतो ड्राय कॉम्पॅक्टेड सॉईल,
मी अगोदरच बोललो, ड्राय साईडला जर का आपण कॉम्पॅक्शन केलं असेल तर तिथे कंप्रेसिबिलिटी आपल्याला कमी दिसायला भेटत असते, परंतु वेट साईडला जर का आपण कॉम्पॅक्शन केलं असेल तिथे कंप्रेसिबिलिटी आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. म्हणजे तिकडची माती जास्त कंप्रेसिबल असं मला म्हणायचं आहे. मग आता समजून घेऊया पुन्हा. वेट्स कॉम्पॅक्टेड सॉईल, जर का वेट साईडला जर का मी कॉम्पॅक्ट केलं असेल त्याचा कर्व कसा बनणार, त्याचा कर्व असं बनणार. ठीक, असं आपल्याला कर्व बनताना दिसायला भेटत आहे. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे बरं का आपल्याला, की ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जे काही स्ट्रक्चर असतंय अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं. थोडंसं इम्प्रूव्ह झालं असेल पण तरी पण फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर असेल ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला. पुन्हा इथे जर गेलो आपण बघायला तिथं मला काय लक्षामध्ये येईल बरं का, इनिशियल व्हॅल्यूमला मी कॉन्स्टंट ठेवतोय. सो दिस इज दी वेट साईड ऑफ ऑप्टिमम. राईट. आता बघा या ग्राफला कशा पद्धतीने समजून घेतोय, पेन घेऊ. ठीक आहे, तो इथे ई नॉट आहे, हे आहे E1D. E1D सांगायचं तात्पर्य काय, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जो वाईड रेशो आपल्याला डिक्रीज होताना दिसायला भेटतोय ताण वाढल्यामुळे, स्ट्रेस वाढल्यामुळे, तो किती आहे बरं का, तो आहे E0 मायनस E1D. E1D राईट. पुन्हा वेट साईड ऑफ ऑप्टिममला इनिशियल वाईड रेशो E0 होता, नंतर तो काहीतरी झाला, काय झाला बरं का, तो झाला E1W. E1W सांगायचं तात्पर्य काय, आता इथून आपण समजून घेत असतो आणि याला आपण वाक्याच्या भाषेमध्ये पण समजून घेणार आहे. तर ग्राफ तर मी बनवून टाकला. आता मी काय बोलणार आहे, आता मी बोलणार आहे ड्राय साईडला जर का समजा मी कॉम्पॅक्ट केलं असेल तर ड्राय साईडला कॉम्पॅक्ट केलं असेल तर कॉम्पॅक्ट केल्यामुळे जो की मला जी की कंप्रेसिबिलिटी दिसायला भेटते ती किती दिसायला भेटते, ती आहे आपली E0 मायनस E1D. E1D राईट. एवढा आपल्याला काय होताना दिसायला भेटते कमी ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला. आणि नंतर जर समजा आपण बघायला गेलो वेट साईड ऑफ ऑप्टिममला किती कंप्रेसिबल होताना दिसायला भेटते, तर ती आहे E0 मायनस E1W. आता तुम्हाला जर का विचारलं मी की मला सांगा की बाबा E0 मायनस E1D आणि E0 मायनस E1W या दोघांमध्ये कोण मोठा आहे, तर तुम्ही काय म्हणणार, तुम्ही म्हणणार की नक्कीच जो काही आहे आपला E0 मायनस E1W हा आपला जास्त आहे. याचा अर्थ काय बरं, काय कंप्रेसिबिलिटी जास्त आहे कोणत्या साईडला, ही वेट साईड आहे, ही काय आपली ही ड्राय साईड आहे, ड्राय साईड. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कंप्रेसिबिलिटी कमी असते, वेट साईड ऑफ ऑप्टिममला कंप्रेसिबिलिटी जास्त असते. कारण काय आणि कुठे बरं का, ॲट अ लो स्ट्रेस लेवल. तो ॲट अ लो स्ट्रेस लेवल कंप्रेसिबिलिटी इज मोर ॲट अ वेट साईड ऑफ ऑप्टिमम दॅन ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम. या पद्धतीने आपल्या लक्षामध्ये घ्यावा लागत असतो. हा कर्व आपल्याला पुन्हा बघायचा आहे कुठे, तर जो काही आपला कन्सोलिडेशन चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा कर्व बघायचा आहे. तो पॉईंट काय आहे तो आपण वाचू शकतो. ॲट रिलेटिव्हली लो स्ट्रेस लेवल a soil compacted weight of optimum is more compressible than the flocculated soil on dry side of optimum because the strong interparticle bond in the flocculated structure do not allow to particle to be displaced. सांगायचं तात्पर्य तेच आहे की लो स्ट्रेस लेवलवरती कमी जर का त्याच्यावरती लोड असेल तर फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चरमधले जे काही पार्टिकल ज्यांचं रँडम ओरिएंटेशन आहे ते पार्टिकल डिस्प्लेसच होणार नाही. तर ते डिस्प्लेस होणार नाही म्हणजे ते कंप्रेसच होणार नाही, मग ते कंप्रेसिबिलिटी आपल्याला कमी दिसायला भेटेल. तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कंप्रेसिबिलिटी कमी असते, पण वेट साईड ऑफ ऑप्टिममला कंप्रेसिबिलिटी आपल्याला जास्त दिसायला भेटेल. त्याला ग्राफवरून आपण समजून पण घेतलं इनिशियल व्हॅल्यूमला कॉन्स्टंट ठेवून अशा पद्धतीने. आता दुसरा पॉईंट, दुसरा काय बरं का, हाय स्ट्रेस लेवलवरती काय कहाणी घडत असते त्याच्याबद्दल डिस्कशन करून घेऊ. सो हाय स्ट्रेस लेवलवरती कहाणी समजू पण शकतो काय बरं का, जर का लोड जास्त अप्लाय केला आपण तर काय होईल, फ्लॉक्युलेट ड्राय साईड ऑफ ऑप्टिममवरती असणारं जे फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर आहे रँडम ओरिएंटेशन ते बॉन्ड तुटून जातील डायरेक्ट. जास्त लोड असल्यामुळे ते बॉन्ड जे आहे ते ब्रेक करून जातील आणि जर का बॉन्ड ब्रेक केले गेले तर व्हाईट्स तर तिथे जास्त होते, ते व्हाईट आता बॉन्ड जर तुटले तर ते व्हाईट्स भरून जातील, याचा अर्थ ते जास्त कंप्रेस होऊन जाईल. का बरं का, कारण की रिकाम्या जागा जास्त होत्या, जर बॉन्ड तुटले तर ती रिकाम्या जागामध्ये ते सगळे ते पार्टिकल जे आहेत का तिथे बसून जातील, मग जास्त कंप्रेस होऊन जाईल ते. राईट. देअरफॉर आपण काय बोलत असतो की ॲट अ हाय स्ट्रेस लेवल लोड जर का जास्त असेल, सो ॲट अ हाय स्ट्रेस लेवल आपल्याला कंप्रेसिबिलिटी जास्त दिसायला भेटत असते ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला. परंतु ठीक आहे, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला, परंतु इकडे जर बघायला गेलात वेट साईड ऑफ ऑप्टिममला कंप्रेसिबिलिटी आपल्याला कमी दिसायला भेटेल. याला पण आपण ग्राफच्या पद्धतीने समजू शकतो. तो या ठिकाणी फायनल व्हॅल्यू मी कॉन्स्टंट ठेवतोय. ठीक आहे. तो इथे इनिशियल व्हॅल्यू समजा वाईट रेशो E0 होता, राईट, आणि इथं आहे काहीतरी याला म्हणतो मी E1D.
हे ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम आहे. सो दिस इज द ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम. ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम. व्हाईट रेशो खाली स्ट्रेस आहे. आता लक्षात घ्यायचं, जेव्हा हाय स्ट्रेस लेवल आहे त्या ठिकाणी जी स्ट्रेसच्या व्हॅल्यू मी टाकत आहे हे लॉग स्केलमध्ये टाकत आहे. सो दिस इज द लॉग स्केल, स्ट्रेस इन लॉग स्केल. ठीक आहे. हां, तो ड्राय डेन्सिटी हे काय म्हटलं मी, ड्राय कॉम्पॅक्टेड साईड. तर ड्राय कॉम्पॅक्टेड साईडमध्ये जर आपण बघायला गेलो अशा पद्धतीने कर्व बनते. आणि पुढं राईट, हा आहे आपला वेट साईड ऑफ कॉम्पॅक्शन. तो वेट साईड ऑफ सांगायचं तात्पर्य काय बरं का, लक्षात घ्या आता. तो E1 गेलो इथं, फायनल व्हॅल्यू इथं आपण कॉन्स्टंट ठेवलेला आहे. राईट, तो इथं मला दिसायला भेटेल डिस्पर्स स्ट्रक्चर. डिस्पर्स स्ट्रक्चर कसं काढतो, अशा पद्धतीने काढतो. ठीक आहे. सो डिस्पर्स स्ट्रक्चर जरा मोठा गोल काढून घेऊ. ठीक, तो डिस्पर्स स्ट्रक्चर अशा पद्धतीने दाखवतोय. आणि वरच्या ठिकाणी आपलं काय असणार आहे, हे वरच्या ठिकाणी काढतो फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर. ओके. हां, आता इथं काय करतोय बरं का, बघा आपण कंडिशनला व्यवस्थित समजून घेऊ. जेव्हा आपण लोड जास्त अप्लाय करत आहोत तर लोड जास्त अप्लाय केल्यावरती ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर ब्रेक होऊन जात असतं. आणि व्हाईट जास्त असल्या कारणाने सगळे खाली कोसरून त्यांचे काय आहेत ना, खूप जास्त त्याचा व्हॅल्यूम आपल्याला डिक्रीज होताना दिसायला भेटत असतो. व्हॅल्यूम जास्त डिक्रीज होणं म्हणजे काय, कंप्रेसिबिलिटी जास्त दिसायला भेटत असते. तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर ब्रेक झाल्यामुळे हाय स्ट्रेस लेवलला कंप्रेसिबिलिटी जास्त दिसायला भेटत असते वेट साईड ऑफ ऑप्टिममपेक्षा. राईट, आपण याला कसं समजून घेतलेलं आहे, हा E0 इथं इथे. ठीक आहे. आणि याच्या करस्पॉन्डिंग जी काय आहे वेट साईड ऑफ ऑप्टिममला मी E1W म्हणतो. E1W म्हणजे राईट, E1W आहे आणि इथं E0W आहे. इथे E0W तो E0W म्हणजे काय बरं का, वेट साईड ऑफ ऑप्टिममचा इनिशियल व्हॅल्यूम जो की आहे, इनिशियल व्हाईट रेशो E0W आहे आणि फायनल जो आहे तो E1W आहे. आणि ड्राय साईड ऑफ ऑप्टिममचा जो काही इनिशियल व्हॅल्यूम आहे तो E0 आहे आणि फायनल जो आहे तो E1D आहे. म्हणजे फायनल व्हॅल्यूम आपण काय करत आहोत, कॉन्स्टंट ठेवत आहोत. बेसिकला कॉन्स्टंट ठेवून आपण गोष्टी समजून घेत आहोत. माझ्या इथं जर बघायला गेलं तर काय होईल बरं का, इथं जर बघायला गेलो तर E1 - E1D हे एक व्हाईट रेशोमध्ये आपल्याला डिक्रीज होताना दिसायला भेटत आहे. आणि दुसरं वेट साईड ऑफ ऑप्टिममला काय, E0W - E1W. आणि आपल्याला हे पण माहिती आहे काय, की E1W आणि E1D हे दोघं काय सारखे आहेत. मग हा वाला आणि हा वाला पॉईंट आपल्याला सारखं दिसायला भेटत आहे. तुम्ही ऑब्झर्वेशनवरून पण तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, की E1 - E1D हा मोठा आहे E1W - E1W पेक्षा. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कंप्रेसिबिलिटी आपल्याला जास्त दिसायला भेटत आहे. तो आपण पॉईंट काय लक्षात ठेवता, आता लक्षात घ्यायचं, ॲट अ लो स्ट्रेस लेवल जे काही कंप्रेसिबिलिटी आहे ती वेट साईड ऑफ ऑप्टिममला जास्त असते. परंतु ॲट अ हाय स्ट्रेस लेवल कंप्रेसिबिलिटी ही ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जास्त असते. का, कारण की फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर ब्रेक होऊन जात असते आणि व्हाईटला फिलअप करल्यामुळे व्हॉल्यूम खूप जास्त आपल्याला डिक्रीज होताना दिसायला भेटत असतो. म्हणून कंप्रेसिबिलिटी जास्त दिसायला भेटत असते कोणत्या साईडला, तर ती आपल्याला ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला ॲट अ हाय स्ट्रेस लेवल. तर दोघं गोष्टी अपोजिट आहे अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. तर हा पॉईंट आपण कव्हर करून टाकला. राईट, तो एक कंप्रेसिबिलिटीचा पॉईंटसुद्धा आपला कव्हर करून झालेला आहे. पुढचा पॉईंट आपण उचलतो असतो. आता पुढचा पॉईंट आहे स्वेलिंग. 3 झाले, चौथा स्वेलिंग. आता स्वेलिंगवाला पॉईंट आपण लक्षामध्ये घेऊन घेऊ. कशा पद्धतीने लक्षात घ्यायचं बरं का, बघा. तर आपल्याकडे ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम आहे, वेट साईड ऑफ ऑप्टिमम आहे. ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये स्ट्रक्चर फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर आहे. फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर असल्या कारणाने व्हाईट जास्त आहेत. बरोबर. मग जर समजा मी जर का फील्डवरती कॉम्पॅक्शन ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जर का केलं असेल, या पॉईंटला जर का मी कॉम्पॅक्शन केलं असेल तर काय होईल बरं का, फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर दिसायला भेटेल मला, म्हणजे व्हाईट्स मला दिसायला भेटेल. व्हाईट जर का मला दिसायला भेटेल तर रिकामी जागा मला जास्त दिसायला भेटेल असा मिनिंग होतोय. म्हणजे पाणी त्या ठिकाणी जास्त येऊ शकतं. सांगायचं तात्पर्य काय आहे, की जर मी ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जर का मी कॉम्पॅक्ट केलं असेल एखाद्या फील्डवरती तर तिथं व्हाईट्स जास्त आहेत, म्हणून पाणी तिथं जास्त येऊ शकतं. आणि ज्या ठिकाणी पाणी जास्त येणार आहे याचा अर्थ काय बरं का, ती माती जास्त स्वेल होताना दिसायला भेटणार आहे. ती माती आपल्याला जास्त स्वेल होताना दिसायला भेटणार आहे जिथं व्हाईट जास्त आहेत. तर गोष्ट लक्षामध्ये घ्या, जर
जर मी फील्डवरती ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट जर का केलं असेल तर पाणी आल्यानंतर ती सगळी जी व्हाईट्स आहेत प्रॉक्युलेटेड स्ट्रक्चरमधली ती व्हाईट्स फिलअप होतील, त्यामुळे स्वेलिंग आपल्याला जास्त दिसायला भेटेल. मग सांगायचा पॉईंट तोच असतो की ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला व्हाईट जास्त असल्या कारणाने स्वेलिंग जास्त होते. जिथं व्हाईट जास्त तिथं स्वेलिंग जास्त होईल. का? कारण की पाणी जास्त बसेल आणि जिथं पाणी जास्त बसेल तिथं स्वेलिंग जास्त होताना दिसायला भेटेल. तो पॉईंट लक्षामध्ये काय ठेवायचं आहे, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जर आपण कॉम्पॅक्ट केलं असेल तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला वॉटरची डिफिशियन्सी असते. तर वॉटरची डिफिशियन्सी असते त्यामुळे काय बरं का, जेव्हा पाऊस पडेल तर पाऊस पडल्यानंतर आपण त्याला काय केलं आहे, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट केलेलं आहे. सध्याच्या ठिकाणी जेव्हा मी कॉम्पॅक्ट केलं आहे तेव्हा पाण्याची कमतरता त्याला आहे, व्हाईट्स रिकामे आहेत. पण जेव्हा घरचं पाऊस पडून जात असतो तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त स्वेलिंग दिसायला भेटेल. म्हणजे विचार करा तुम्ही, जर का समजा रोड बांधायचं काम चालू आहे, हे रोड बांधायचं काम चालू आहे आणि जे कॉम्पॅक्शन मी केलं आहे ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट करून चालला गेलो, म्हणजे इथं व्हाईट्स खूप जास्त राहून गेलेले आहेत. इथं वॉटरची डेफिशियन्सी आपल्याला दिसायला भेटत आहे. तिथली जमीन जी काही ती पाण्याने खूप जास्त कमतरता इथं दिसायला भेटत आहे. राईट. मग जेव्हा पाऊस पडतो तर पाऊस पडल्यानंतर जे ना इथं आपल्याला जास्त स्वेलिंग होताना दिसायला भेटेल, इथली माती जास्त फुगताना दिसायला भेटेल. परंतु त्या फील्डवरच्या मातीला जर मी वेट साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट करून जर का गेलो असतो, वेट साईड ऑफ ऑप्टिममला, तिथं ऑलरेडी वेट साईड ऑफ ऑप्टिमम म्हणजे काय, आपणच त्याला तिथं पाण्याची खूप जास्त म्हणजे पाणी खूप जास्त आहे तिथं ऑलरेडी कॉम्पॅक्शन करत असताना तिथं पाणी खूप जास्त होतं. त्यामुळं वेट साईड ऑफ ऑप्टिममला जर का मी कॉम्पॅक्ट केलं असेल तर व्हाईट्स खूप कमी रिकामे आहेत, कारण की पाणी खूप जास्त भरलेलं आहे आपण. मग जेव्हा घरचा पाऊस पडेल तर तेव्हा कमी जागा भेटेल, तेव्हा घरच्या पाण्यामध्ये शिरायला कमी जागा भेटेल. तो त्यामुळे इथं स्वेलिंग कमी दिसायला भेटत असते. तर वेट साईड ऑफ ऑप्टिममला स्वेलिंग कमी होईल आणि ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला स्वेलिंग जास्त होईल. तर लक्षात घ्यायचं, फील्डवरती जर का ड्राय साईड ऑफ ऑप्टिममवरती आपण कॉम्पॅक्ट केलं असेल तर पाऊस आल्यानंतर स्वेलिंग जास्त होईल, आणि जर वेट साईड ऑफ ऑप्टिममला जर मी कॉम्पॅक्ट केलं असेल तर पाऊस आल्यानंतर तिथं स्वेलिंग कमी होईल. अशा पद्धतीने तुम्हाला विचारून घेत असतात ते. तर त्यामुळे वाक्य काय आहे ते वाक्य वाचून दाखवतो. अ सॉईल ऑन अ ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम हॅज हायर वॉटर डिफिशियन्सी, बरोबर, अँड मोअर रँडम अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल, बरोबर आहे. तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला पाण्याची कमतरता खूप जास्त असते आणि पार्टिकलची जी अरेंजमेंट असते ती रँडम अरेंजमेंट असते, त्यामुळे व्हाईट जास्त असतात. इट कॅन देअर फॉर इम्बाइड, त्यामुळे इम्बाइड मीन्स वॉट, ॲब्झॉर्ब. इट कॅन देअर फॉर इम्बाइड ऑर ॲक्सेप्ट मोअर वॉटर देन द सॉईल इज राईट का, दॅन द सॉईल ऑफ द वेट ऑफ ऑप्टिमम. त्यामुळे काय म्हणतात, पाण्याची कमतरता जास्त असल्या कारणाने ते पाण्याला जास्त ओढतात. पाऊस पडल्यानंतर ते पाणी जास्त स्टोअर करतील, आतमध्ये जास्त हे करतील, त्यामुळे तिथं स्वेलिंग आपल्याला होताना दिसायला भेटेल. तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला आपल्याला स्वेलिंग, पाऊस पडल्यानंतर स्वेलिंग जास्त दिसायला भेटेल दॅन द वेट साईड ऑफ ऑप्टिमम. हा पॉईंट तुमचा क्लिअर झालेला असेल. तर परीक्षेमध्ये सगळ्या पॉईंटवरती क्वेश्चन विचारले जात असतात. पाचवा पॉईंट आहे आपला श्रिंकेज. पाचवा पॉईंट आहे श्रिंकेज. आता श्रिंकेजबद्दल काय डिस्कशन आहे त्याला आपण समजून घेत असतो. तर श्रिंकेजबद्दल डिस्कशन जे काय आहे त्याला आपण समजून घेत असतो. कशा पद्धतीने समजून घ्यायचं बघा. आता श्रिंकेजकडे जर आपण बघायला गेलो तर लक्षामध्ये काय येत असतं की जर आता दोन आहे, ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम, वेट साईड ऑफ ऑप्टिमम, बरोबर. वेट साईड ऑफ ऑप्टिमममध्ये पाणी जास्त वापरलेलं असतं आपण कॉम्पॅक्ट करण्यासाठी. तर वेट साईड ऑफ ऑप्टिममला जर का मी कॉम्पॅक्ट केला, याचा अर्थ मी कॉम्पॅक्ट करण्यासाठी पाण्याचा वापर मी जास्त केलेला आहे. आता काय होईल जर ऊन पडलं म्हणजे काय, आता मी कॉम्पॅक्ट करून चालला गेलो आहे, तो ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला मी कॉम्पॅक्ट करू शकतो किंवा वेट साईड ऑफ ऑप्टिममला मी कॉम्पॅक्ट करू शकतो, बरोबर. समजा मी ही फील्ड आहे आपली, हा रस्ता आहे, या रस्त्यावरती मी ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट करून चालला गेलो. ओके. आता काय झालं, उन्हाळा आला, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला मी कॉम्पॅक्ट करून चालला गेला होतो, त्यामुळे तिथं काय होतं बरं का, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट करून चाललं जाणं म्हणजे काय, तेव्हा पाणीचा वापर आपण काय केला होता, कमी केला होता. पाण्याचा वापर आपण काय केला होता, तेव्हा कमी केला होता. तर माझ्या लक्षामध्ये काय येत असतं की जेव्हा ऊन पडल्यानंतर थोडं फारच पाणी होतं, ते पण उडून जाईल, त्यामुळे एवढं आपल्याला व्हॅल्यूम चेंज होताना दिसायला भेटणार नाही. परंतु वेट साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट करत असताना आपण पाण्याचा वापर जास्त केलेला आहे. तर जेव्हा एकतर आर्टिफिशियली किंवा नॅचरली त्याच्यामधलं जेव्हा पाणी उडून जाईल ना, तेव्हा आपल्याला व्हॅल्यूम चेंज, ज्याला श्रिंकेज म्हणतो आपण, व्हॅल्यूम डिक्रीज होणं म्हणजे श्रिंकेज आपल्याला जास्त दिसायला भेटेल. सांगायचं तात्पर्य काय आहे बरं का, कॉम्पॅक्ट करत असताना जिथं तुम्ही पाणी जास्त वापरलेलं आहे, ते वापरलेल्या पाण्याला जेव्हा तुम्ही बाहेर काढायला जाणार ना, तिथं तुम्हाला जास्त व्हॅल्यूमध्ये डिक्रीज होताना दिसायला भेटेल. सांगायचं तात्पर्य काय, तर श्रिंकेज जास्त होईल. मग वेट साईड ऑफ ऑप्टिममवरती पाणी जास्त वापरलेलं असतं, त्यामुळे ते पाणीला जेव्हा आपण बाहेर काढणार ना, त्याच्यामध्ये डिक्रीज आपल्याला जास्त दिसायला भेटेल, राईट. परंतु इकडे जर बघायला गेलात, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला पाणी जर तुम्ही बाहेर काढायला गेलात ना, तर तिथे पाणी बाहेर काढून टाका तुम्ही, परंतु जे काही स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरची अरेंजमेंट जी असते ती काय रँडम अरेंजमेंट असते, बॉन्ड एकदम स्ट्रॉंग असतो, त्यामुळे पाणी जर तुम्ही बाहेर काढून टाकला तर ते पार्टिकल जे आहेत एकमेकांवर ढासळून जातील, असं थोडी होईल.
पाणी बाहेर काढल्यामुळे थोडी ढासळतील ते, राईट ना. सो देअरफॉर आपण काय बोलतो, वेट साईड ऑफ ऑप्टिममला श्रिंकेज जास्त होतं म्हणजे व्हॅल्यूम डिक्रीज जास्त होताना दिसायला भेटेल. मग आता काय असतं बरं का, जर आपल्याला कोणी असं विचारलं की जर का समजा मी साईटवरती वेट साईड ऑफ कॉम्पॅक्शन प्रश्न विचारला आपल्याला की आपण जर साईटवरती वेट साईड ऑफ ऑप्टिमवरती जर का आपण कॉम्पॅक्शन केलं असेल तर काय होईल बरं का, तर आपण बोलणार की तिथली जी की माती आहे ना ती खूप जास्त श्रिंक होईल. त्याच्यामुळे जर का समजा पाणी निघून गेलं ना ती माती खूप जास्त श्रिंक होईल, राईट. आणि दुसरी महत्त्वाची बात, जर का समजा मी ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जर मी कॉम्पॅक्ट करून गेलो तर तिथं काय होईल बरं का, आपण काय म्हणणार की तिथं श्रिंकेज आहे ना ते श्रिंकेज कमी होईल, श्रिंकेज जे आहे ना ते श्रिंकेज कमी होईल, परंतु स्वेलिंग खूप जास्त होईल. तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला स्वेलिंग जास्त होत असते, श्रिंकेज कमी होत असते. वेट साईड ऑफ ऑप्टिममला श्रिंकेज जे आहे ते जास्त होत असते, स्वेलिंग जी आहे ती कमी होत असते. मग त्यामुळे आपण कोणत्या प्रकारचं स्ट्रक्चर बांधत आहोत त्याच्यानुसार आपण कॉम्पॅक्शन करत असतो, राईट. तो श्रिंकेजचा पॉईंट सुद्धा आपण कव्हर करून टाकला आहे. सॉईल कॉम्पॅक्टेड ऑन द वेट ऑफ द ऑप्टिमम टेन टू एक्झिबिट मोर श्रिंकेज अपॉन द ड्राईंग दॅन द कॉम्पॅक्टेड ड्राय ऑफ ऑप्टिमम. म्हणायचं तात्पर्य काय की सॉईल जी की आहे, सॉईल जर का आपण वेट साईड ऑफ ऑप्टिममला जर का कॉम्पॅक्ट केलं असेल तर मोर श्रिंकेज दिसायला भेटेल दॅन द ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम, राईट. हा वाला पॉईंट आपण कव्हर करून टाकला आहे. द मोर ऑर्डरली नियरली पॅरलल अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल अलो द पार्टिकल पॅक्ड मोर इफिशियंटली ॲज कम्पेअर्ड टू द रँडम ओरिटेशन पार्टिकल. तेच पॉईंट आहे, व्हॅल्यूमध्ये जो डिक्रीज होताना आपल्याला दिसायला भेटत आहे, पॅरलल साईडकडे पाणी जेव्हा बाहेर निघून येतील ना ते मस्त खाली बसून जातील, डिक्रीज होताना दिसायला भेटेल वेट साईड ऑफ ऑप्टिमवरती. परंतु ड्राय साईड ऑफ ऑप्टिमवरती पाणी बाहेर केल्यावरती रँडम ओरिएंटेशन आहे, बॉन्ड स्ट्रॉंग आहे, त्यामुळे पाणी बाहेर काढल्यावरती बॉन्ड जो आहे तो स्ट्रॉंग असल्यामुळे त्याचा डिक्रीज होताना दिसायला भेटणार नाही. आपण थोडी लोड लावत आहोत, आपण पाणी बाहेर काढत आहोत, राईट. हा वाला पॉईंट दिसायला भेटत असतो. तर ही पण प्रॉपर्टी आपली कव्हर होऊन गेली 5 नंबरची श्रिंकेजची. नंतर आता आपण जाऊया सहावी इंजिनिअरिंग प्रॉपर्टीमध्ये काय बदल होतोय, स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप, ज्याला स्ट्रेंथ म्हणतो मी, स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप. आता स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिपमध्ये काय घडते याच्याबद्दल डिस्कशन आपल्याला करायचं आहे. तर इथं काय लक्षामध्ये येऊन जात असतं, स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप म्हणजे काय, जर का मी ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम आणि वेट साईड ऑफ ऑप्टिमम आपल्याकडे आहे, त्यांचा जर का समजा मी स्ट्रेस आणि स्ट्रेनचा जर का ग्राफ बनवला तर ग्राफ कशा पद्धतीने बनतो त्याच्यावरून आपण समजून घेत असतो. अशा पद्धतीने ग्राफ आपल्याला बनताना दिसायला भेटणार आहे. हा वाला आपला ग्राफ बनत असतो. जो वरचा ग्राफ आहे तो वरचा ग्राफ आहे आपला ड्राय साईड ऑफ ऑप्टिममचा, तो इथे लिहून घेतो मी, हा ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम, आणि खालचा आहे वेट साईड ऑफ ऑप्टिमम. हे आहे आपला स्ट्रेस, हे आहे आपलं स्ट्रेन. म्हणजे काय दिसायला भेटते बरं का आपल्याला लक्षामध्ये येऊन जाईल की ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये आपल्याला जी स्ट्रेंथ, आता बघा स्ट्रेस आणि स्ट्रेन याचा जर का आपण स्लोप काढला तर स्लोप आपल्याला खूप जास्त दिसायला भेटत आहे. स्लोप जास्त याचा अर्थ स्ट्रेंथ खूप जास्त आहे. सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का, की ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला स्ट्रेंथ आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. लक्षात घ्यायचं, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला आपल्याला स्ट्रेंथ जास्त दिसायला भेटत आहे, परंतु जर का तुम्हाला खूप जास्त स्ट्रेंथ दिसायला भेटत आहे परंतु लोड जर का आपण जास्त वाढवला तर जे काय होऊन जातं, ते पार्टिकल जे आहेत त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होऊन जात असतो आणि सडनली आपल्याला काय दिसायला भेटत असतं, स्ट्रेंथमध्ये डिक्रीज होताना दिसायला भेटत असतं. तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला बघा, दोघांचा जर का तुम्ही तुलनात्मक अभ्यास करायला गेलात, वेट साईड ऑफ ऑप्टिमम आणि ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम, तर आपल्या लक्षामध्ये येईल की स्ट्रेंथ कुठे जास्त भेटते आपल्याला, ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम. मग आपण काय म्हणणार की मग जर का समजा ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला स्ट्रेंथ जास्त भेटत असते, मग आपण काय बोलू शकतो की आपण एक काम करायला पाहिजे, फील्डमध्ये ड्राय साईड ऑफ ऑप्टिममलाच कॉम्पॅक्ट करून घ्यायला पाहिजे. का, कारण की स्ट्रेंथ जास्त भेटेल. परंतु त्या मातीमध्ये जर का हाय लेवलचा स्ट्रेस जर का आला तर आपला स्ट्रेंथ सडनली डिक्रीज होताना पण दिसायला भेटत असते. मग आपण सगळे फॅक्टर लक्षात घेऊन आपण काम करत असतो. सगळे फॅक्टर, स्वेलिंग, श्रिंकेज, परमेबिलिटी, कम्प्रेसिबिलिटी, सगळ्या प्रोव्हाइडचे सगळे पॉईंटला एकत्र घेऊन आपण काय करत असतो, स्ट्रक्चरला हे करत असतो, तयार करत असतो. बघा आता आपण काय बोलत आहोत की ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला आपल्याला स्ट्रेंथ जास्त दिसायला भेटत असते ॲट अ लो स्ट्रेस लेवल. ॲट अ लो स्ट्रेस लेवलला आपल्याला स्ट्रेंथ जास्त दिसायला भेटत असते. परंतु जर का समजा हाय लेवलचा स्ट्रेस जर आपण अप्लाय केला तर आपल्याला सडनली स्ट्रेंथमध्ये डिक्रीज होताना पण दिसायला भेटत आहे. तो ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला स्ट्रेंथ जास्त असते दॅन वेट साईड ऑफ ऑप्टिमम, कारण की वेट साईड ऑफ ऑप्टिममचा बघून घ्या, तुम्हाला दिसायला भेटतोय खाली कर्व आहे, राईट. तो आता जे फेल्युअर होताना दिसायला भेटत आहे, फेल्युअर कोणत्या प्रकारचं बरं का, लोड स्ट्रेंथ त्याची आहे, सफिशियंट स्ट्रेंथ दिसायला भेटते, खूप जास्त स्ट्रेंथ दिसायला भेटते आणि अचानक तो काय होऊन जातोय, अचानक आपल्याला त्याचं जे की ना ब्रेकिंग फेल्युअर होताना दिसायला भेटत आहे. तो हे जे की फेल्युअर दिसायला भेटत असते हे ब्रिटल फेल्युअर दिसायला भेटते.
तर काय ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये जो काही फेल्युअर दिसायला भेटत आहे तो ब्रिटल फेल्युअर आहे, अचानक फेल्युअर होताना दिसायला भेटत आहे, कोणत्याही प्रकारची इनिशियल वॉर्निंग देत नाही आहे, डायरेक्ट फेल्युअर होताना दिसायला भेटत आहे. म्हणजे साईटवरती जर का समजा आपण ड्राय साईड ऑफ ऑप्टिममवरती जर का कॉम्पॅक्ट केलं असेल तर आपल्याला स्ट्रेंथ चांगली दिसायला भेटेल, पण जास्त वजन जर का आलं तर ती माती फेल होऊन जाईल, आपल्याला कळणार पण नाही कुठे फेल झाली आणि कशी फेल झाली. तर ॲट अ लो स्ट्रेस लेवलवरती आपल्याला स्ट्रेंथ जास्त दिसायला भेटेल, पण हाय स्ट्रेंथ लेवलचा जर का लोड आला तर अचानक आपल्याला फेल्युअर होताना दिसायला भेटेल, कोणत्याही प्रकारची वॉर्निंग न देता राईट सडनली फेल्युअर दिसायला भेटेल, ब्रिटल फेल्युअर होताना दिसायला भेटत असते. परीक्षेमध्ये आपल्याला विचारून घेतील की ड्राय साईड ऑफ ऑप्टिममवरती स्ट्रेंथचं फेल्युअर कसं दिसायला भेटते, तुम्हाला ब्रिटल फेल्युअर आहे. आता वेट साईड ऑफ ऑप्टिममवरती काय घडते बरं का, वेट साईड ऑफ ऑप्टिममवरती जर बघायला गेलो तर स्ट्रेंथ आपल्याला कमी दिसायला भेटत आहे. स्ट्रेस स्ट्रेनचा जर तुम्ही स्लोप काढला तर तुम्हाला तो स्लोप कमी दिसायला भेटत आहे, याचा अर्थ स्लोप म्हणजेच आपली स्ट्रेंथ असते, स्ट्रेंथ आपल्याला कमी दिसायला भेटत आहे. तर ड्राय स्ट्रेंथ ऑफ ऑप्टिममपेक्षा वेट ड्राय साईड ऑफ ऑप्टिममपेक्षा वेट साईड ऑफ ऑप्टिमममध्ये स्ट्रेंथ आपल्याला कमी दिसायला भेटते. परंतु तुम्ही जर बघायला गेलात इथं जर बघायला गेलो स्ट्रेंथ जी आहे ती स्ट्रेंथ वाढते आणि कमी पण होताना दिसायला भेटत आहे. पण इथं जे फेल्युअर होतं आहे ते ब्रिटल फेल्युअर होत नाही, डक्टाईल फेल्युअर म्हणू शकतो आपण. म्हणजे काय बरं का, डक्टाईल फेल्युअर याचा मिनिंग काय होत आहे, आपल्याला वॉर्निंग दिली जात असते, फेल्युअर होण्याच्या अगोदर आपल्याला वॉर्निंग भेटून जात असते, त्यामुळे आपण आपला बचाव करू शकतो. तर परंतु ड्राय साईड ऑफ ऑप्टिममवरती जर का हेवी लोड येऊन गेला तर आपल्याला कळणार नाही कधी फेल्युअर झालं आणि काय झालं, राईट. परंतु वेट साईड ऑफ ऑप्टिममवरती जर का मी कॉम्पॅक्ट करून ठेवलं असेल तर त्याच्यावरती मग लोड कमी असो का जास्त असू द्या, परंतु फेल्युअर होण्याच्या अगोदर आपल्याला वॉर्निंग भेटून जात असते. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, वेट साईड ऑफ ऑप्टिममवरती लो स्ट्रेस लेवल किंवा हाय स्ट्रेस लेवलवरती आपल्याला स्ट्रेंथ कमी भेटत असते, परंतु तिथं होणारा फेल्युअर हे डक्टाईल फेल्युअर असल्या कारणाने फेल्युअर होण्याच्या अगोदर आपल्याला वॉर्निंग भेटून जात असते, त्यामुळे आपण सावध होऊन जात असतो. परंतु ड्राय साईड ऑफ ऑप्टिममवरती सडनली फेल्युअर होत असते, त्यामुळे आपल्याला वॉर्निंग न देता ते फेल्युअर होत असते, ते आपल्याला दिसायला भेटत असते. सो इथं सडनली फेल्युअर होत आहे, इथं प्रोग्रेसिव्हली फेल्युअर होताना दिसायला भेटत असतं, राईट. इथं प्रोग्रेसिव्हली फेल्युअर होत आहे, इनिशियली वॉर्निंग आपल्याला भेटून जात असते. अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप दॅट इज वॉट स्ट्रेंथबद्दल अभ्यास करता येत असतो, राईट. ते दोघं करू तुम्हाला परीक्षेमध्ये ए आणि बी विचारून घेतील, इथे ए म्हणून देतील आणि म्हणतील की सांगा ही कशाची कर्व आहे, तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिममची स्ट्रेंथची ती कर्व आहे आणि खालची कर्व जी आहे वेट साईड ऑफ ऑप्टिममची स्ट्रेंथची कर्व आपल्याला दिसायला भेटत असते, राईट. तर हवाला पॉईंट पण आपण कव्हर करून टाकलेला आहे, वाचायची पण काही जरूरत नाही, गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळून गेलेली असेल. तर नेक्स्ट इज वॉट वाटल्यास वाचून घेऊया या पॉईंटला आपण वाचू शकतो कशा पद्धतीने, सॉईल कॉम्पॅक्टेड ऑन द ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम विथ देअर स्ट्रॉंग इंटरपॉलिटिकल बॉन्ड रिजिस्ट डिफॉर्मेशन अपॉन ॲप्लिकेशन ऑफ स्ट्रेस. बरोबर, लोड आल्यावरती ते जास्त जे पार्टिकलचे जे काही हे आहेत इंटर पार्टिकलर बॉन्ड जो काय आहे तो इंटर पार्टिकलर बॉन्ड आपल्या ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये स्ट्रॉंग दिसल्या कारणाने लो स्ट्रेस लेवलवरती ते जास्त लोड घेते. हेन्स द स्ट्रेस स्ट्रेन कर्व राईज स्टिपली टू द पीक, त्यामुळे आपल्याला तो इन्क्रीज होताना दिसायला भेटत आहे, इंडिकेटिव्हली हायर स्ट्रेंथ, राईट. देन फॉल्स ऑफ ॲज पार्टिकल बॉन्ड्स आर ब्रोकन. परंतु तो पार्टिकलचा बॉन्ड लोड जर का जास्त आला तर पार्टिकलचा बॉन्ड किंवा समजा आपण काय करत आहोत लोड वाढवतोय स्ट्रेंथ देते, परंतु जास्त लोड आल्यानंतर ते पार्टिकलचा बॉन्ड ब्रेक झाला का स्ट्रेंथ आपल्याला सडनली डिक्रीज होताना दिसायला भेटत असते. तर ते पार्टिकलचे बॉन्ड्स जे फ्लोक्युलेटरी स्ट्रक्चरमध्ये जे काही इंटर पार्टिक्युलर बॉन्ड आहे ते स्ट्रॉंग असल्या कारणाने आपल्याला तसला पीक दिसायला भेटत आहे, तसं सडनली राईज होताना दिसायला भेटत आहे, तसलं त्याच्यामध्ये राहत नाही. वेट साईड ऑफ ऑप्टिमम त्याचं थोडी राहतं, पार्टिकलचा बॉन्ड जो काय तो स्ट्रॉंग राहत नाही, वीक बॉन्ड असतो, त्यामुळे आपल्याला स्ट्रेंथ कमी भेटत असते, हे रिझन आपण घेतो असतो. पुढे काय बरं का, so bonds are broken showing brittle failure. The soil compacted to the wet side of optimum have flatter stress strain relationship without any peak. कोणत्याही प्रकारचा पीक न भेटता आपल्याला फ्लॅटर रिलेशनशिप दिसायला भेटत आहे, राईट. शोईंग द स्ट्रेंथ आणि प्रोग्रेसिव्ह फेल्युअर. तो स्ट्रेंथ जे आहे आपल्याला कमी दिसायला भेटत असते आणि प्रोग्रेसिव्हली फेल्युअर दिसायला भेटत असते. बिफोर वॉट फेल्युअर होण्याच्या अगोदर आपल्याला काय दिसायला भेटत असते, वॉर्निंग प्रायर टू दी फेल्युअर, तो प्रायर वॉर्निंग भेटून जात असते फेल्युअरच्या अगोदर. हा वाला पॉईंट आपण लक्षामध्ये घेऊन घेत असतो. आणि लास्ट इंजिनिअरिंग प्रॉपर्टी आहे पुअर वॉटर प्रेशर. सो लास्ट इंजिनिअरिंग प्रॉपर्टी जी आहे ती आहे पुअर वॉटर प्रेशर. पुअर वॉटर प्रेशर. आता पुअर वॉटर प्रेशर म्हणजे पाण्याचा प्रेशर जास्त तिथंच असेल जिथं जास्त पाणी असेल. जर का समजा वेट साईड ऑफ ऑप्टिममला मी कॉम्पॅक्ट केलं असेल तर कॉम्पॅक्ट करताना पाण्याचा वापर जास्त केला गेला आहे, म्हणजे तिथं पाणी जास्त आहे, राईट. सो देअरफॉर जिथं पाणी जास्त आहे तिथं पुअर वॉटर प्रेशर जास्त दिसायला भेटणार आहे. मग आता मी काय म्हणत आहे बरं का, जर मी वेट साईड ऑफ ऑप्टिममला जर मी त्याला कॉम्पॅक्ट केलं असेल तर पुअर वॉटर प्रेशर मला जास्त दिसायला भेटेल, आणि ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट जर केलं असेल तर पाणी कमी असेल, त्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, त्या ठिकाणी आपल्याला पुअर वॉटर प्रेशर कमी दिसायला भेटेल. मग आता पुढचा पॉईंट काय, जर सॉईलला आपण कॉम्पॅक्टेड केलं असेल वेट साईड ऑफ ऑप्टिममला तर आपला हायर पुअर वॉटर प्रेशर दिसायला भेटेल दॅन द सॉईल कॉम्पॅक्टेड ऑन द ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम विच हॅव इनिशियली लो पुअर वॉटर प्रेशर दॅन मे बी निगेटिव्ह ऑल्सो. आता सांगायचं तात्पर्य एकच आहे, तेवढाचा पॉईंट.
पॉईंट तेवढंच आहे. वेट साईड ऑफ ऑप्टिममला जर का कॉम्पॅक्ट केलं असेल तर पोर वॉटर प्रेशर जास्त असणार. ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला जर का कॉम्पॅक्ट केलं असेल तर पोर वॉटर प्रेशर जे काय आहे ते कमी असणार. कमी पण असणार आणि निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला पोर वॉटर प्रेशर एक तर कमी असेल किंवा निगेटिव्ह पण असेल. आता निगेटिव्ह पोर वॉटर प्रेशर जे काय आहे आपल्याला ते दुसऱ्या चॅप्टरमध्ये शिकावं लागत असतं, त्याच्याबद्दल आपण काही जास्त डिस्कस करणार नाही. राईट. सो ड्युरिंग द कॉम्पॅक्शन द सॉईल बिलो विल सब्जेक्ट टू द नॉर्मल अँड शिअर स्ट्रेसेस दिस इंड्यूस पोर वॉटर प्रेशर. लक्षात ठेवायचं काय बरं का की आपण काय करतो त्याच्यामध्ये असणार आहे मातीमध्ये नॉर्मल आणि शिअर स्ट्रेसेस येत असताना दिसायला भेटत असतात. नॉर्मल आणि शिअर स्ट्रेसमुळे पोर वॉटर प्रेशर जनरेट होताना दिसायला भेटत असतं आणि हे पोर वॉटर प्रेशर जास्त जनरेट होताना दिसायला भेटेल वेट साईड ऑफ ऑप्टिममकडे आणि ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये कमी जनरेट होताना दिसायला भेटून जाईल. सो पोर वॉटर प्रेशरचा पॉईंट सुद्धा आपण कमी करून टाकला आहे. सो ड्युरिंग कॉम्पॅक्शन करत असताना मातीमध्ये नॉर्मल आणि शिअर स्ट्रेसेस तयार होत असतात, त्यामुळे पोर वॉटर प्रेशर जास्त जनरेट होताना दिसायला भेटत असतं. कॉम्पॅक्ट करत असताना आपण पाण्याचा वापर जास्त केलेला असतो, त्यामुळे वेट साईड ऑफ ऑप्टिममला पोर वॉटर प्रेशर आपल्याला जास्त जनरेट होताना दिसायला भेटत असतो दॅन द ड्राय साईड ऑफ ऑप्टिमम. अशा पद्धतीने आपण पोर वॉटर प्रेशर ही इंजिनिअरिंग प्रॉपर्टी सुद्धा कव्हर करून टाकलेली आहे. तर इंजिनिअरिंग प्रॉपर्टी सुद्धा आपण कव्हर करून टाकलेली आहे. आता पुढे जर आपण बघायला गेलो तर आता पुढे एक पॉईंट आहे, तो पॉईंट आपण नंतर डिस्कस करूया. इथं आपण थांबून घेऊया.